ओके, आले का सगळे? करायचं स्टार्ट. ओके, प्रिव्हियस सेशन मध्ये आपण काय बघितलेलं? केमिस्ट्रीचं इंट्रोडक्शन पाहिलेलं. आणि आपल्याला आजच्या सेशन मध्ये काय बघायचं आहे? केमिस्ट्रीची सुरुवात, ज्याला आपण म्हणू. आता इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघितलेलं की कोणकोणत्या गोष्टी कशा अस्तित्वात आल्या, ऍटॉमिक, सब ऍटॉमिक लेवल कोणत्या आहेत, बेसिक्स ऑफ केमिस्ट्री ज्याला म्हणू शकतो, त्या गोष्टी बघितलेल्या. ओके. आता आजच्या सेशन मध्ये बघा, आपल्याला काय काय पाहायचं आहे तर मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. जनरली जे बुक्स वगैरे आपण पाहतो मार्केटमध्ये, त्याची सुरुवात कुठून दिसते आपल्याला? मॅटर या पॉइंट पासून दिसते. मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय? त्याचं वर्गीकरण कशामध्ये केलं जातं. ओके. ह्याच्यानंतर एकच मिनिट हा. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय पूर्णपणे? एकतर सगळ्यात आधी मॅटर ही कन्सेप्ट समजून घेऊयात. आपण मेनली 3 पार्ट मध्ये ओळखतो की बाबा फिजिकल क्लासिफिकेशन आहे, केमिकल क्लासिफिकेशन आहे, आणि फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण मेनली किती प्रकार ओळखतो? 3. त्याच्यामध्ये काय काय असतात? एकतर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, हे 3 प्रकार आपण समजून घेतो. ओके. आता हे 3 प्रकारांच्या नंतर आपल्याला पुढे काय आहे? पुन्हा केमिकल क्लासिफिकेशन. मग त्याच्यामध्ये इलेमेंट पासून पुढच्या लेवल्स आपल्याला बघता येतात. इलेमेंट्स असतील, कंपाऊंड वगैरे, ते प्रकार. सगळ्यात आधी हे सगळं समजून घेण्यापूर्वी बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित समजा. कारण जर आपल्याला बेसिक समजतायत सायन्स मधल्या, तरच आपण स्टेप बाय स्टेप पुढचे चॅप्टर समजू शकू. ओके. एकदम सिंपल डेफिनेशन आहे मॅटरची. सगळ्यात पहिला मॅटरची डेफिनेशन बघूयात आपण. मॅटर, मॅटर केमिस्ट्रीमध्ये कशाला म्हणतात? एनी सबस्टन्स दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड पजेसेस मास. हे 2 शब्द इथे लक्षात ठेवा. असा कोणताही सबस्टन्स म्हणजे काय? असा कोणताही कण, कोणताही एखादा पदार्थ ज्याला काय आहे, जो एक जागा व्यापतोय आणि ज्याला काय आहे, काहीतरी वजन आहे, मास आहे, त्याला आपण काय म्हणतो? मॅटर असं म्हणतो. ओके. आता मॅटर ची ही डेफिनेशन आहे. स्पेस, समजा उदाहरणार्थ एखादा धुलीकण जरी तुम्ही कन्सिडर करा, एकदम सोपं आपण करूयात ह्या डेफिनेशनला. ओके. एखादा धुलीकण आहे. एक मिनिट, जयश्री इन होत आहेत. ओके, ठीक आहे. एखादा धुलीकण, धुलीकण म्हणजे काय? धुळीचा एखादा छोटासा कण, ज्याला तुम्ही पर्टिक्युलेट मॅटर वगैरे वेगवेगळ्या नावाने ओळखताय. ओके. त्याला सुद्धा नाव काय दिलंय? पर्टिक्युलेट मॅटर. म्हणजे तो काय आहे? एक द्रव्य आहे, ज्याने काय केलीये? जागा व्यापलीये आणि ज्याला काय आहे? ठराविक वजन आहे. समजा तुम्ही धुलीकण बघताय, तुम्ही डिव्हाइसेस वापरता, त्याच्यावर तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल्स दिसत असतील तुमच्या स्क्रीनवर. ओके. तो एक एक जो कण असतो त्याने काहीतरी जागा व्यापलेली असते, बरोबर? तुम्ही जर स्प्रेड केलं समजा धूळ सगळीकडे, तर प्रत्येकाने जागा व्यापून ती काय होणार? पूर्ण एखादा असा स्पेस असेल, इथे समजा हा तुमचा सेल आहे, मोबाईल आहे, याच्यावर धुलीकण जमा झाले पूर्णपणे, तुम्हाला दिसतात सुद्धा ते डोळ्यांनी. ओके. आणि एक असं पूर्ण 1 दिवस 2 दिवस तुम्ही ठेवलात, तर हे पूर्णपणे काय होईल? भरून जाईल. का भरून गेलं हे? का लेअर दिसली याच्यावर? धुळीची लेअर ही का दिसली? कारण याला काय आहे? काहीतरी याने स्पेस व्यापलेला आहे. ही काय केली? याने जागा व्यापली. ओके. आणि ती जर लेअर काढली, तर तुम्हाला हातावर अशी चांगली चिमूटभर धूळ पण दिसेल. त्या प्रत्येक कणाचं काय असेल? वजन असेल. म्हणजे त्याने काय केलेलं आहे? मास पजेस केलेला आहे. ओके. मॅटरची डेफिनेशन समजली. मग थोडक्यात, एनी सबस्टन्स दॅट ऑक्युपाय स्पेस अँड पजेसेस अ मास इज कॉल्ड मॅटर. समजलं? एखाद दुसरा व्हिडिओ ऑन करा. ओके. समजलं? मॅटरची डेफिनेशन समजली? अशी कोणतीही गोष्ट जी काय करते? स्पेस ऑक्युपाय करते, म्हणजे जागा व्यापते, आणि जी काय करते? जिला काही ठराविक वजन असतं, मास पजेस करते, म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी वजन तिने होल्ड केले. आता समजा आपण आहोत, आपण असे उभे राहिलो, बसलोय, काहीही, आपण काहीतरी जागा व्यापणार की नाही? आणि काहीतरी आपण काय करणार? मास, म्हणजे आपलं काहीतरी वजन पण आहे, बरोबर? तुम्ही पूर्णपणे वेगवेगळ्या वस्तू घ्या, कोणतीही XYZ वस्तू घ्या, सजीव निर्जीव, प्रत्येक वस्तूला काय आहे? काहीतरी ठराविक वजन आहे, तिने काहीतरी जागा व्यापली आहे, बरोबर? पूर्ण युनिवर्स जे आहे ते अशा पद्धतीने काय होतं? तयार होतं, ज्याला आपण फिजिकल युनिवर्स म्हणू, जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, बरोबर? ते काय आहे? पूर्णपणे फिजिकल युनिवर्स. आणि असेच फिजिकल युनिवर्स जे आहे, ज्याच्यामध्ये काय असतात? ऑल फिजिकल ऑब्जेक्ट्स आणि मटेरियल्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. एव्हरीथिंग दॅट मेकअप्स द फिजिकल युनिवर्स encompasses ऑल फिजिकल ऑब्जेक्ट्स अँड मटेरियल्स. समजलं? म्हणजे प्रत्येक अशा गोष्टींनीच मिळून आपलं युनिवर्स तयार झाले.
तुम्ही आता समजा पृथ्वीची उत्पत्ती, जिओलॉजिकल स्केल हे सगळं शिकलं असाल की नाही जॉग्रफीमध्ये. कसं तयार झाले पूर्णपणे, वायूंचा गोळा होता त्याच्यापासून वेगवेगळे काय झाले, ग्रह तारे तयार झाले, हे तुम्ही पाहिलं असेल बरोबर की नाही. त्याचेच काहींचे पार्ट विलगून मूनचं क्रिएशन बघितलं असेल तुम्ही, अर्थचं क्रिएशन बघितलं असेल, अर्थचं इंटेरियर बघितलं असेल तुम्ही, पूर्णपणे एक तुकडा जे पूर्ण अगदी कोर पासून तर वरच्या अप्पर लेअर पर्यंत कशा कशा रचना आहे. हे सगळं काय आहे, मॅटरनी कंपोज झालेलं आहे की अर्थ काय आहे, जे पार्टिकल्स आहेत त्याच्यानी कंपोज झालेला आहे, म्हणून तिला पण काय आहे, वजन आहे, म्हणून तिचा पण एक काय आहे, आकार आहे, बरोबर. सो एव्हरीथिंग हे काय झालं, जे दिसतं आपल्याला डोळ्यांनी व्हिजिबल दिसतं त्याला आपण काय म्हणू, फिजिकल युनिव्हर्स. तुम्ही आकाश मंडल जे आहे, जे वायूंचं आहे पूर्णपणे किंवा दिसत नाहीये, त्याला डिफाईन करू शकता का, क्षितिज कुठपर्यंत आहे, डिफाईन करू शकता का. अजून शोध लागलाय का पूर्ण युनिव्हर्सचा, की किती काय काय असणार आहे, किती रहस्य आहेत. कारण का, हे जे फिजिकल युनिव्हर्स आहे ते आपल्याला दिसतं, ज्यांनी वजन व्यापलंय, ज्याचं काहीतरी काय आहे, ज्यांनी स्पेस व्यापलेला आहे. ओके. मॅटर जे आहे ते कंपोज कशापासून होतं, पार्टिकल्स लाईक ऍटम्स, मॉलिक्युल्स, आणि हे जे आहे ते एक्झिस्ट इन व्हेरियस स्टेट्स, वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, याचं एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व बघायला मिळतं. आता सगळ्यात पहिली स्टेट जर आपण सांगायची झाली तर सॉलिड, जे आपण अगदी ह्या 3 स्टेजेस, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, या तिन्ही स्टेट्स जे आहेत अगदी लहानपणापासून ऐकल्यात की नाही आपण, सॉलिड, लिक्विड, गॅस. याच्या पुढच्या आपल्याला तेवढ्या माहित नाहीयेत, प्लाझ्मा असेल, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट असेल, ते आता आता आपण काय करू लागलो, स्टडीमध्ये इन्क्लूड केलं गेलं. ओके. पण बेसिकली 3 तर सगळ्यांना स्टेट माहित असणार आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. याचं एक उत्तम उदाहरण आपण पाण्याचं सगळ्यांनी लक्षात ठेवलं असेल. बर्फ जो आहे तो काय आहे, सॉलिड आहे. बर्फ मेल्टडाऊन झाला तो काय झाला, लिक्विड झाला. लिक्विड नंतर त्याला जर गरम केलं त्या लिक्विडला, पाण्याला, तर त्याची वाफ तयार झाली आणि पाणी काहीच राहिलं नाही, इव्हॅपोरेशन झालं, ते काय झाली, गॅस तयार झालं, एक प्रकारे वायू तयार झाला. आणि हेच आपण लहानपणापासून एक्झाम्पल काय केलेलं असणार आहे, रटलेलं असणार आहे. पुढची स्टेज आहे प्लाझ्मा, आणि त्याच्यानंतर आहे बीईसी, बॉस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आता ह्या सगळ्या बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट वगैरे ह्या सगळ्या स्टेजेस आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे. ओके. म्हणजे यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत. ओके. सॉलिड आहे तर का सॉलिड, कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे एक्झाम्पल काय आहे, हे सगळं पुढे आपल्याला बघायचं. आधी फक्त मॅटरचं पूर्ण इंट्रोडक्शन व्यवस्थित समजून घ्या. ओके. आता प्रॉपर्टीज काय काय असणार आहेत मॅटरच्या, तर सगळ्यात पहिला तर डेन्सिटी, घनता, कलर, व्हॉल्यूम. ओके. त्याच्यानंतर मास, आणि ज्या काय करतात, एका सबस्टन्सला दुसऱ्या सबस्टन्स पासून डिफरन्शिएट करतात. आता जसं आपण आहोत, आपली बॉडी आहे, आपण एकमेकांपासून ह्युमन बिंग आहोत सगळे, मेल फिमेल, बरोबर की नाही. फिमेल मध्ये पण प्रत्येकीचा चेहरा वेगळा, मेल मध्ये पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा. हे काय आहे, आपलं जेनेटिक मेकअप, जे आपल्याला काय करतं, डिफाईन करतं की आपण एकमेकांपासून कशा पद्धतीने वेगळं, बरोबर. म्हणजे हे फीचर्स झाले आपले, अपिअरन्स झाला आपला, बरोबर. त्याच पद्धतीने मॅटर जे आहे, आता हे तर खूप स्मॉलेस्ट पार्टिकल झाले, मग तुम्ही म्हणणार याला कसं आपण डिफरन्शिएट करणार, तर याच्या सुद्धा काय असतात, प्रॉपर्टीज असतात. पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, डेन्सिटी, त्याच्यानंतर आहे कलर, त्याच्यानंतर आहे व्हॉल्यूम, देन मास. या प्रॉपर्टीज काय करतात, एका मॅटरपेक्षा दुसऱ्या मॅटरला डिफरंट आपल्याला दाखवून देतात, की हा फरक आहे, हा कलर वेगळा आहे, याचं व्हॉल्यूम वेगळं आहे, याचा मास वेगळा आहे, बरोबर की नाही, याची डेन्सिटी वेगळी आहे, आणि याच्यावरून आपण काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. एक मिनिट हा. तर अशा पद्धतीने हे काय झालं, मॅटरचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. ओके. ह्या पूर्ण गोष्टी क्लासिफिकेशन मेनली याच्यामध्ये लक्षात काय ठेवायच्यात माहितीये का, क्लासिफिकेशन काय फीचर्स आहेत, कारण पुढे हेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत, वेगवेगळे लॉस तुम्हाला त्याच्यानुसार समजणार आहेत. त्यामुळे बेसिक आहे, अगदी सोपं आहे असं लाईटली नका घेऊ, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. एकदम बेसिक गोष्टी आहेत या, पण कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, तर पुढच्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. ओके. मॅटर जे आहे ते 2 प्रकारे काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. एक आहे फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं आहे केमिकल क्लासिफिकेशन. ओके. आता फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. याच्यामध्ये काय होतं, जे चेंज आहे क्लासिफाय करताना आपण काय बघतोय, प्रॉपर्टीज वेगळ्या, बदल बघतोय ना, काय फरक आहे तो बघतोय. हा जो फरक आहे हा विजिबल टू आयज आहे, बरोबर. आपल्याला समजून येईल की नेमकं सॉलिड कोणतं आहे, लिक्विड कोणतं आहे, आणि एअर किंवा सॉरी गॅस कोणता आहे.
हे विजिबल आपल्याला दिसू शकतं, त्याच्यावरून पण आपण काय करू शकतो, ग्रुप करू शकतो, आणि म्हणून त्याला काय म्हणतात, फिजिकल क्लासिफिकेशन. ओके. आता हे जे आहेत दुसरे इलेमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर, याच्यामध्ये पण तुम्हाला सब टाईप बघायला मिळतील. डोळ्यांनी दिसतील का, डिफाईन करू शकतो का? हा, याच्यात तुम्ही करू शकता ना, मॅम हा लिक्विड आहे, वॉटर आहे, लिक्विड आहे. वॉटर मध्ये इलेमेंट कोणते ते सांगू शकता आपण, कशामुळे, स्टडी केलाय म्हणून. डोळ्यांनी बघून सांगू शकता का याच्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहेत? जर आपल्याला माहित नसता वॉटरचा फॉर्म्युला H2O आहे, तर आपण सांगू शकतो का त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे? डोळ्यांनी नाही. पण तेच तुम्ही इकडे काय करू शकता, जर त्याचं व्यवस्थित अनालिसिस केलं, व्यवस्थित त्याला लॅबोरेटरीमध्ये स्टडी केलं, तर तुम्हाला केमिकल क्लासिफिकेशन कळेल. ओके. म्हणजे हे काय आहे, फिजिकल क्लासिफिकेशन विजिबल टू आयज, आणि केमिकल क्लासिफिकेशन एका लॅबोरेटरीमध्ये वर्क होतं, मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन असणार आहे ते, बरोबर. त्यामुळे तिथं काय करावं लागेल तुम्हाला, पूर्णपणे केमिकल कंपोजिशनचा स्टडी करून मग त्याचं अनालिसिस केलं जातं. कोणत्याही गोष्टीला तुम्ही डायरेक्टली हा एलिमेंट आहे असं म्हणाल का? आज आपल्याला पिरियडिक टेबल त्याच्यासाठी हेल्प करतं, बरोबर की नाही, कोणते एलिमेंट्स आहेत, काय आहेत, पुढे त्यांचं मिक्सचर, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या काय असणार आहेत, पूर्ण अभिक्रिया ज्या आहेत, रिॲक्शन्स आहेत, वेगवेगळे प्रॅक्टिकल्स केलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला पुढे गोष्टींचा उलगडा लागत गेलाय. तर हे दोन प्रकारे काय बघतो आपण, क्लासिफिकेशन बघतो. ओके. ह्याच्यानंतर पहिलं आपण घेऊयात फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये सॉलिड. ओके. आता सॉलिडच्या आपण काय बघितलेलं की त्यांचं प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्यावरून आपण काय करतो, डिफाईन करतोय. तर सॉलिडच्या सगळ्यात पहिल्या प्रॉपर्टीज काय आहेत ते समजून घेऊयात. मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवते की सॉलिडचं कंपोजिशन कसं दिसतं. पूर्ण हे काय आहेत, सॉलिड पार्टिकल्स. पार्टिकल जे आहेत ते एकमेकांबरोबर अशा पद्धतीने अरेंज असतात, एकदम घट्ट प्रकारे काय असतात, अरेंज असतात. त्यांना आपण काय म्हणू, सॉलिड म्हणू. टाइटली पॅक्ड पार्टिकल्स, टाइटली पॅक्ड पार्टिकल्स. ओके. आता हे पार्टिकल्स झाले छोटे छोटे, ह्यांना तुम्ही आणखी छोट्या ग्रुपमध्ये डिवाइड करू शकता का, तर साहजिकच नाही. हे काय झाले, एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल आपण कन्सिडर केले, जे काय आहेत एकमेकांबरोबर टाइटली पॅक्ड आहेत. तर पहिलं जे तुमचं प्रॉपर्टीज आहेत, टाइटली पॅक्ड पार्टिकल्स म्हणजे काय, एकमेकांबरोबर घट्ट काय आहेत, बांधले गेलेले आहेत, त्यांना आपण म्हणतो टाइटली पॅक्ड पार्टिकल्स. ओके. ऍटम्स और मॉलिक्युल्स इन सॉलिड आर क्लिअरली पॅक्ड टुगेदर, ऑफन इन अ रेग्युलर अँड ऑर्डर पॅटर्न. एका पॅटर्न मध्ये, ठराविक पॅटर्न मध्ये जेव्हा हे मॉलिक्युल्स किंवा जे पण ऍटम्स आहेत एकत्र घट्ट रुतलेले बसतात, त्यांना आपण काय म्हणतो, सॉलिड. उदाहरणार्थ आईस घ्या, ठोकळा घ्या, हा पेन घ्या, बोर्ड, बरोबर. तुमच्या असणाऱ्या समोरच्या ज्या पण सॉलिड वस्तू आहेत त्या ऑब्झर्व करा. तुम्हाला असं कणकण वेगळा दिसतो का त्याच्यामध्ये, किंवा लूज पार्टिकल्स दिसतात का? नाही. ते काय असतात, टाइटली पॅक्ड पार्टिकल्स असतात, म्हणून त्यांचं कंपोजिशन किंवा म्हणून त्यांच्यामध्ये सॉलिडिटी येते, बरोबर. तर हे अशा पद्धतीने समजा पॅक्ड आहेत. ओके. आता दुसरं आहे की फिक्स स्ट्रक्चर असणार आहे. ऑब्वियस, सॉलिड आहेत, त्यांचे फिक्स स्ट्रक्चर आहेत, आपण त्यांना ब्रेकडाऊन करून त्यांचं वेगवेगळ्या आकारात रूपांतर करू शकतो, परंतु त्यांचं कंपोजिशन किंवा त्यांचं टाइटली बाउंडनेस ही काय असणार आहे, फिक्स असणार आहे, बरोबर. तुम्ही म्हणाल मॅम असं थोडं ना, मग दगडापासून मूर्ती बनते, ते काय केलं आपण, आर्टिफिशियली घडून आणलं, बरोबर की नाही. त्यांची पार्टिकल्स जसे बाइंड आहेत ते सेमच असणार आहेत, पूर्ण किती पण मोठा कशाही आकाराचा दगड असू द्या किंवा काही, बरं. त्याला आपण काय करणार, छन्नीने ब्रेकडाऊन करणार, तुकडे करणार, एक बाह्य अपीयरन्स तो बदलला जाईल, पण त्यांचं कंपोजिशन, फिक्स स्ट्रक्चर म्हणजे काय, त्यांचं कंपोजिशन ते काय असणार आहे, फिक्स असणार आहे. आकार वेगळा, हे फिक्स स्ट्रक्चर म्हणजे काय, त्यांचं कंपोजिशन, हे लक्षात घ्या. समजा दगड आहे मोठा, त्याला आपटला, तोडला, 2-4 तुकडे झाले, याला आपण फिक्स स्ट्रक्चर म्हणू का? नाही. हे काय आहे, त्यांचा आकार बदलला, हे कोणतं फिक्स स्ट्रक्चर, त्यांचं कंपोजिशन. ओके. द पार्टिकल्स इन सॉलिड आर अरेंज इन फिक्स रिजिड स्ट्रक्चर, फिक्स रिजिड स्ट्रक्चर गिविंग सॉलिड्स देअर डेफिनेट शेप. त्याच्यामुळे त्यांना काय येतो, एक डेफिनेट शेप येतो. ओके. फिक्स आणि रिजिड स्ट्रक्चर. उदाहरणार्थ एकदम सिंपल, आपण समजा हा पेन तयार केलाय. ओके. हा एक काय आहेत, हे याचे पार्टिकल्स काय आहेत, टाइटली पॅक आहेत,
म्हणून हा सॉलिड आहे, म्हणून मी हातामध्ये त्याला कसंही यूज करते. बरोबर. याचा आकार हा ठराविक आपण डिझाईन केलेला होता, त्यानुसार तयार झाले. बरोबर. हा काय झाला, फिक्स. रिजिड ब्रेकडाऊन होतोय का मला इझिली? नाही. मला काय करावं लागेल, जास्तीचा फोर्स प्रेशर अप्लाय करावं लागेल, तेव्हा हा तुटेल. म्हणजे हा काय झाला, फिक्स आणि रिजिड स्ट्रक्चर. क्लिअर आहे? फिक्स आणि रिजिड स्ट्रक्चर. आणि याच्यामुळे सॉलिड्स ही डेफिनेशन तयार होते आणि त्यांना एक काय होतो, डेफिनेट शेप. याचा डेफिनेट आहे की नाही शेप? इझिली बदलू शकेल का मी असा मोल्ड वगैरे करून, जास्त फोर्स अप्लाय न करता किंवा छन्नी कशाने तुकडे न करता बदलू शकेल का? नाही. हे काय झालं, फिक्स स्ट्रक्चर. क्लिअर आहे इतका? ओके. त्याच्यानंतर आहे डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. अनलाईक लिक्विड, गॅसेस, लिक्विड आणि गॅसेसच्या व्यतिरिक्त सॉलिड बघा कशा असतात. सॉलिड्स हॅव अ फिक्स शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम दॅट डझंट चेंज अनलेस सॉलिड इज फिजिकली अल्टर्ड. याचा हा शेप आहे, जोपर्यंत आपण त्याला फिजिकली चेंज करत नाही, आपण त्याला फिजिकली अल्टर करत नाही, ब्रेकडाऊन करत नाही, फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत हा बदलेल का याचा शेप? नाही. पण लिक्विड ज्या भांड्यामध्ये तुम्ही त्याला ठेवाल त्या भांड्याचा आकार त्याला येईल. बॉटलमध्ये ठेवला बॉटल सारखा आकार येईल, टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं टेस्ट ट्यूब सारखा आकार येईल. ज्या पण कंटेनरचा तुम्ही यूज कराल तसा आकार तो ग्रहण करेल. इवन दो गॅसेस तुम्ही त्याला कॉम्प्रेस करून ज्याच्यामध्ये स्टोअर करताय, ती टाकी वेगवेगळ्या आकाराची झाली तर ते गॅसचं स्ट्रक्चरही काय होणार, पूर्णपणे तो आकार तो ऍक्सेप्ट करणार. स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा तो आकार बदलणार. बरोबर की नाही? आपण त्याला पेटीमध्ये ठेवलं तर तो पेटी सारखा दिसेल कॉम्प्रेस होऊन, तुम्ही ओपन कराल तर ते रिलीज होणार, समजणार पण नाही. त्या फीचर्स मध्ये आपण ते पूर्ण पाहूयात. पण सॉलिड आपला आकार बदलेल का, जोपर्यंत आपण सॉलिडला फिजिकली अल्टर करत नाही तोपर्यंत सॉलिड आपला आकार बदलतं का? नाही. उदाहरणार्थ लोखंडाचं घ्या. लोखंडाला आपण काय करतो, पूर्णपणे तापवतो, उष्णता देतो, थर्मल एनर्जी देतो आणि मग त्याला ठोकून ठोकून त्याला काय करतो, मोल्ड करतो प्रत्येक मेटलला, आणि मग त्या मेटलचा आकार बदलतोय. हे आकार बदलणं म्हणजे काय, फिजिकल अल्टरेशन. लक्षात घ्या. हा आकार नॅचरली बदलला का? नाही. तुम्ही काय केलं, आर्टिफिशियली त्याला चेंज केलं. हा फक्त काय झालंय, आकार बदललाय. त्यांच्या रेणूंची रचना जेव्हा ते उष्ण झालं, जेव्हा ते लिक्विड फॉर्म मध्ये गेलं, तेव्हा त्यांच्या रेणूंची रचना बदलली आणि त्यामुळे त्याला आकार देणं सोपं गेलं. पण सॉलिड कंडिशन मध्ये तुम्ही बदलू शकता? नाही. किती डिफिकल्ट आहे लोखंडाला आकार बदलणं सॉलिड कंडिशन मध्ये, त्याला मेल्ट डाऊन न करता, त्याला थर्मल एनर्जी न देता. प्रत्येक गोष्टीला बघा तुम्ही, सॉलिड गोष्टींना मुश्किल आहे की नाही? त्याचा पूर्ण आकार बदलू शकतो का? हा, तुम्ही त्याला तुकडे 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 करू शकतात, पण आकार बदलणं डिफिकल्ट जाईल. बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम सॉलिड्सचा असतो. त्याचबरोबर आता सगळ्यात VIMP पार्ट, पार्टिकल मुवमेंट. ओके. पार्टिकल मुवमेंट. पार्टिकल्स जे आहेत, पार्टिकल्स इन द सॉलिड व्हायब्रेट इन प्लेस बट जनरली डू नॉट मूव पास इच अदर. ओके. डू नॉट मूव अँड पास इच अदर, contributing to the solid's stability and rigidity. आता बघा, पार्टिकल जे आहेत, हे पार्टिकल्स आपण इथे बघितलेत. हे पार्टिकल्स मूव्ह होऊ शकतात का? तुम्ही एका समजा ठोकळा आहे हा, त्याचे पार्टिकल्स मूव्ह होऊ शकतात का? ते एवढे टाइटली पॅक आहेत की त्यांना मूव्ह व्हायला स्पेसच नाहीये. ते मूव्ह होऊ शकतात? नाही. बरोबर की नाही? ऑब्वियस नाही होणार. का? कारण त्यांची अरेंजमेंट, त्यांचं स्ट्रक्चर, ते एकमेकांबरोबर काय आहेत, एकदम टाइटली पॅक आहेत. तर ते कसे मूव्ह होतील, मुवमेंट कशी हॅपन होईल त्याच्यामध्ये? आणि मुवमेंट हॅपन होत नाहीये म्हणून त्यांचं स्ट्रक्चर फिक्स आहे. समजते? म्हणून त्यांचं शेप डेफिनेट आहे, म्हणून त्यांचं व्हॉल्यूम फिक्स आहे. का? कारण ते मूव्ह होऊ शकत नाहीत. आता इथेच तुम्हाला मी एक्झाम्पल देते लिक्विडचं. हे मूव्ह होऊ शकतात इझिली. बरोबर. हा पार्टिकल इकडून इकडे इकडून इकडे हे सरकू शकतात प्रत्येक पार्टिकल्स. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला गॅसचे डायग्राम मी काढून दाखवते. हे तर इझिली. आणखी जास्त तिघांमधला फरक लक्षात आला तुम्हाला? तिन्ही डायग्राम मध्ये फरक बघा, पार्टिकल्स कसे अरेंज असतात ते बघा. चेंज लक्षात येतोय तुमच्या?
ह्यांना स्पेस आहे की नाही मुवमेंटसाठी? यांना स्पेस उरलाय का? नाही. ते एकदम गर्दीने एकमेकांबरोबर घट्ट बांधले गेलेत. ह्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे म्हणून यांची मुवमेंट थोडीफार चालेल. सगळ्यात जास्त मुवमेंट कुणाची असेल? गॅसेसची. सगळ्यात जास्त मुवमेंट आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळतील. म्हणजे पार्टिकल मुवमेंट हा जो पॉइंट बघतोय आपण, काय बघितलं की सॉलिड पार्टिकल्स काय होतात? व्हायब्रेट होतात, पण ते त्याच जागी. ते मूव्ह कसे करतील? स्पेसेस, देर इज नो स्पेस फॉर मुवमेंट. अशी त्यांची काय आहे? अरेंजमेंट. सॉलिड पार्टिकल्स आर अरेंज इन दॅट वे सो दे कॅन नॉट एबल टू मूव्ह. दे डोंट हॅव एनी स्पेस टू मूव्ह. हे लक्षात ठेवा, त्यांना स्पेसच नसतो, त्यामुळे ते मूव्ह होऊ शकत नाही. म्हणून इथं इथं काय तयार होते? स्टेबिलिटी आणि त्याचबरोबर रिजिडिटी, ताठरता. हा पेन हा जर थोडासा मऊ असता, लिक्विड थोडासा कन्सिस्टन्सीचा असता, जसा मी हातात पकडलाय तिथे तिथे त्याला आकार आला असता. हा सॉलिड आहे म्हणून तो जसाच्या तसा आहे. रिजिड आहे, सॉलिड म्हणजेच काय? रिजिड आहे. ताठर म्हणजे बदल न होणं. तुम्ही हे शिकला असाल, बरोबर की नाही? रिजिडिटी म्हणजे काय? ज्याच्यात सहजासहजी बदल होत नाही, त्याला आपण रिजिड म्हणतोय. आणि दुसरं म्हणजे स्टेबल म्हणजे काय? जो आहे तसाच राहतोय. त्याचा जर मी आकार दिला तसा आकारावर तो वळणार नाही, माझ्या हातानुसार वळणार नाही. बरोबर आहे तसाच तो राहणार, माझा हात तसा मूव्ह होणार त्याला होल्ड करण्यासाठी. हे काय झालं? स्टेबिलिटी अँड रिजिडिटी. तर पार्टिकल मुवमेंट हा पॉइंट कळाला? क्लिअर होत आहेत का पॉइंट? ओके. आता बघा दुसरं आहे इनकॉम्प्रेसिबिलिटी. जसं पहिलं उदाहरण तुम्हाला मी इथे कन्सिडर केलेलं. एक मिनिट हा, चेंज झालंय का बोर्ड? एकच मिनिट द्या मला. ओके. आता बघा इनकॉम्प्रेसिबिलिटी, ह्याच्यामध्ये मी पहिलं एक्झाम्पल जे आहे ते इथे तुम्हाला परत एकदा घेते. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिसत आहेत आपल्याला? पार्टिकल्स आहेत एकमेकांबरोबर टाइटली बॉन्ड आहेत, बरोबर, टाइटली बाउंड आहेत. इनकॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय? जर प्रेस केलं तर काही जागा तयार होईल आणि तो कॉम्प्रेस होईल. उदाहरणार्थ बघा, आपण उलन कपडे वगैरे जेव्हा आपल्या बॅगेमध्ये भरतो, बरोबर, त्यांना जर आपण प्रेस केलं तर आणखी जागा तयार होत जाते की नाही? सॉफ्ट क्लोथ जे पण असतात ते, जागा आणखी तयार होत जाते आणि आणखी चांगलं त्याच्यामध्ये गोष्टी बसू शकतील, बरोबर की नाही? बेसन पीठ घरातलं घ्या, उदाहरणार्थ मैदा घ्या. तुम्ही जेव्हा भरत असता तेव्हा तुम्ही काय कराल? एकदम प्रेस करून त्यांना भराल, तर तेवढी जागा आणखी क्रिएट होईल. का? पार्टिकल्स काय झालेले आहेत? लूज झालेले आहेत. पण तेच एखादं सॉलिड गोष्ट तुम्ही कन्सिडर करा घरातली, कोणती? मीठ वगैरे, तिला जागा तयार होते का जास्त? नाही. किंवा एखादं कडधान्य मूव्ह करून होते, कारण का? थोडं थोडं गॅप असेल तो फिल होतो, पण प्रेस करून होईल का जागा तयार? नाही होणार. दोघांच्यातला फरक, कारण ते सॉलिड आहे, बरोबर की नाही? ते इथे इनकॉम्प्रेसिबिलिटी, सॉलिड मध्ये इनकॉम्प्रेसिबिलिटी जर बघायला गेलं तर ते काय आहे? ड्यू टू द क्लोज पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. म्हणजे काय? तर ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही, म्हणजेच इनकॉम्प्रेसिबिलिटी. सॉलिड पार्टिकल कॉम्प्रेस होऊ शकतात का? नाही. त्यांना आपण प्रेस करून आणखी जागा तयार करू शकत नाही, कारण ऑलरेडी ते टाइटली बाउंड असतात, म्हणून त्यांच्यामध्ये कोणता स्पेस नसतो. म्हणून त्यांची ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे, इनकॉम्प्रेसिबिलिटी. ओके. ह्याच्यानंतर लो एनर्जी स्टेट, हे दोन्ही कनेक्टेड आहेत. ओके. लो एनर्जी स्टेट, जर कॉम्प्रेस होत नाहीये, पार्टिकल्स मध्ये मुवमेंट होत नाहीये, तर एनर्जी कुठून क्रिएट होणार? पार्टिकल्स आर स्टेबल देअर. आणि जेव्हा पार्टिकल्स, कोणतेही पार्टिकल्स स्टेबल असतात, ते एनर्जी क्रिएट करू शकतात का? नाही. ते अनस्टेबल जेव्हा असतात, म्हणजेच काय? मुवमेंट होत असते. जेव्हा पार्टिकल्सची मुवमेंट होईल तेव्हा पार्टिकल्स मध्ये टकराव क्रिएट होईल, आणि जेव्हा ते टकराव क्रिएट होतो त्याच्यातून एनर्जी क्रिएट होणार, बरोबर. इथे काय आहे? टाइटली बाउंड आहेत, तर त्यांच्यामध्ये स्टेट कोणता आलं? लो एनर्जी स्टेट. एनर्जी क्रिएशन होणार नाही. सगळ्यात लोएस्ट एनर्जी स्टेट कोणता आहे? सॉलिड आहे. इनकॉम्प्रेसिबिलिटी कुणामध्ये आहे? सॉलिड मध्ये आहे. पार्टिकल मूव्ह कुठे होत नाहीयेत? सॉलिड मध्ये होत नाहीयेत. डेफिनेट शेप साईज त्याच्याचमुळे असतो, याच गोष्टींमुळे त्यांना काय असतं? डेफिनेट शेप साईज, फिक्स स्ट्रक्चर, रिजिडिटी, स्टेबिलिटी. ओके. या सगळ्या गोष्टी कशामुळे असतात? पार्टिकल्स आर टाइटली बाउंड. एक जरी तुम्ही प्रॉपर्टी लक्षात ठेवली तरी सगळ्या प्रॉपर्टी तुमच्या त्याच्याबरोबर कनेक्ट होतील. ओके. कळालं लो एनर्जी स्टेट का? कारण का? पार्टिकल्स मध्ये कुठलाही टकराव होत नाहीये. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट आपण कशाला म्हणतो?
एखादा कोणतंही गोष्ट, एखादं कोणतंही द्रव्य जे काय करतंय, आपलं स्टेट बदलते. स्टेट म्हणजे काय, फिजिकल कंडिशन चेंज करतं. ओके, आणि तो जो पॉइंट असतो ज्याला ते फिजिकल कंडिशन चेंज करतं त्याला मेल्टिंग पॉइंट आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपण काय बोलू शकतो, लोखंडाचं उदाहरण घेतलेलं, बरोबर. तो जेव्हा मेल्ट होतोय म्हणजेच काय, एक लिक्विड मध्ये टर्न होतोय, म्हणून त्याला आपण शेप देऊ शकतो. आज आपले बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सगळ्याचं बेस काय आहे, आयन, लोखंड, बरोबर की नाही. तो जेव्हा आकारच जर त्यांनी बदलला नसता तर, विचार करा, वेगवेगळे मेटल्स आहेत, गोल्ड तर परवडणार नाही, बरोबर की नाही. इवन आणखी काय परवडणार नाही आपल्याला, सिल्वर पण नाही परवडणार, तांबे, कॉपर परवडेल का, महाग आहेत ना ते लोखंडापेक्षा सगळे काही, अल्युमिनियम वगैरे. आणि इवन व्हाईट गोल्ड जे आहे ते तर काय आहे, यांच्यापेक्षा पण, गोल्ड पेक्षा पण आणखी कॉस्टली, कारण त्यांची अवेलेबिलिटी, दुर्मिळतेमुळे त्यांच्या काय असतात, त्या प्राइजेस असतात. आता लोखंड आपल्याला इझिली अवेलेबल झाला, म्हणून आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इथे काय करतोय, लोखंडाचा वापर करतोय. मग मेल्टिंग पॉइंट कशाला म्हणणार, ज्या वेळेस सॉलिड्स काय करतात, आपला स्टेट बदलतात, सॉरी आपली स्टेट बदलतात, टर्न इनटू लिक्विड, सॉलिड्स टर्न इनटू लिक्विड. त्या कंडिशनला, एक पर्टिक्युलर स्पेसिफिक पॉइंटला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉइंट. क्लिअर आहे इतका. ज्या वेळेस सॉलिड आपली स्टेट बदलतं, लिक्विड मध्ये टर्न होतं, त्या कंडिशनला जो पर्टिक्युलर स्पेसिफिक पॉइंट असेल त्या पॉइंटला आपण काय म्हणणार, मेल्टिंग पॉइंट. उदाहरणार्थ आईस आहे, हातावर घेतलं तर आईस बाहेरच्या तापमानाचा प्रभाव पडून, लॅटेंट हीटचा प्रभाव पडून मेल्ट डाऊन होतं, आपल्या हातात पाणी तयार व्हायला लागतं. की जसंच्या तसं आईस होत राहतं, नाही, पाणी तयार व्हायला लागतं आणि इझिली काय होतोय, मेल्ट होतो आईस. मग तो जेव्हा मेल्ट होतो, ती कंडिशन कोणती झाली, लिक्विड, बरोबर की नाही. त्याचं काय झालं, पाणी तयार झालं, त्याला आपण काय म्हणणार, लिक्विड. त्या पाण्याची वाफ तयार झाली, त्याला काय म्हणणार, गॅस. बेसिक आईस पासून इतर प्रत्येक गोष्टी येतील याच्यामध्ये सॉलिड, आणि प्रत्येकाचा मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे, डिफरंट. का, कारण द्रव्याच्या डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलं, प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज, कलर, व्हॉल्यूम, मास काय असणार आहे, डिफरंट. त्यामुळेच आपल्याला त्यांना काहीतरी नावं देता येतात ठराविक. म्हणून इथं पण काय होणार, मेल्टिंग पॉइंट प्रत्येक गोष्टीचा काय असणार, डिफरंट असणार आहे. आणि ते नाही शक्यतो विचारत, पारा वगैरे जे आहे ना बेसिक, त्यांचा विचारला जातो, ते पुढे आपण बघणार आहोत. ओके, ह्याच्यानंतर पुढचं आहे थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय, हीट जेव्हा मिळते सॉलिडला त्यावेळेस जनरली सॉलिड काय असतात, स्टेबल कंडिशन मध्ये आपण बघतो. ओके, आणि जेव्हा सॉलिडला हीट मिळते, सॉलिड काय होणार, एक्सपांड होणार, आकार बदलणार ना. आकार बदलताना तो काय करतोय, त्याच्यामध्ये असे बाउंड झालेले पार्टिकल्स आहेत, तो त्यांना रिलीज करतोय, मूव्ह करतोय, बरोबर की नाही. स्पेस जास्त वाढतोय. मग हे पार्टिकल्स जे आपण बघितलेले, ते समजा हे सॉलिडची कंडिशन आपण बघितलेली मागच्या स्लाइड मध्ये, एक मिनिट हा, समजा ही सॉलिडची कंडिशन बघितलेली आहे, त्याला तुम्ही काय करताय, हीट करताय, पार्टिकल्स मूव्ह होणार, पार्टिकल्स या स्टेजला येत जाणार, पार्टिकल्स मूव्ह होणार, जागा तयार होणार. आणि ती जागा तयार झाल्यामुळे इथं काय म्हणू शकतो आपण, थर्मल कंडिशन जी आहे, पार्टिकल सॉरी थर्मल एक्सपान्शन जे आहे ते घडून येतं. ओके, आता हे जे थर्मल एक्सपान्शन आहे ना, हे अगदी डोळ्यांना लगेच दिसणारं काही गोष्टींचं असतं, तर काही गोष्टींचं दिसणार नाही, की कोणत्या कंडिशनला एक्झॅक्टली काय झालेलं आहे, थर्मल एक्सपान्शन झालेलं आहे. उदाहरणार्थ आईस पासून लिक्विड तयार होतं, आईसची साईज कमी होताना दिसते, पण एक्झॅक्टली ती फेज दिसते का पूर्ण आपल्याला, की पार्टिकल्स असा बदलतोय, दिसतं का, नोटिसेबल राहतं का डोळ्यांना. हा, पाणी दिसतं, बर्फ कमी होताना दिसतं, पण ती स्टेट नाही दिसत आपल्याला, की कसं एक पार्टिकल हे झालंय, मूव्ह झालंय, बरोबर की नाही, ते नाही आपल्याला दिसत. एकदम मोठा चेंज आहे तो नोटीस होतोय आपल्याला. तर हे काही प्रमाणात काय आहे, थर्मल एक्सपान्शन जे आहे, कुठेतरी आपल्याला काय दिसतं, कमी प्रमाणात नोटीस होतं. म्हणजे एक पद्धतीने लिक्विड आणि गॅसेसचं लवकर आपल्याला थर्मल एक्सपान्शन, वाफ दिसते ना आपल्याला, बरोबर की नाही. ह्यांचं थर्मल एक्सपान्शन काय होतं, दिसू लागतं. इवन जे फ्रीज मध्ये ठेवलेलं लिक्विड आहे, गरम करा तुम्ही, त्याचं मेल्टडाऊन होणं दिसतं आपल्याला. ओके, दोघांपेक्षा सॉलिडचं काय दिसतं, कमी प्रमाणात. एक्झाम्पल कोणतं घेणार तुम्ही सॉलिडचं, जे आपण पहिल्यापासून घेत आलेलो आहोत, आईस, ज्याला काय म्हणतात, फ्रोझन वॉटर, आयर्न, गोल्ड. त्याचबरोबर इकडे पुढे आहे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, जसं की सॉल्ट, डायमंड.
हे काय झाले, सॉलिडचे एक्झाम्पल झाले. क्लिअर आहेत इथपर्यंत? सॉलिड नेमकं काय, कोणत्या प्रॉपर्टीज ह्या क्लिअर आहेत तुम्हाला? फार बेसिक आहे हे. ओके, पुढचं बघा मग, टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे कोणकोणते प्रकार आहेत? आपण सॉलिड्स कॅन बी क्रिस्टलाइन, हॅव्हिंग अ वेल ऑर्डर ॲटॉमिक स्ट्रक्चर, अमॉर्फस, वेअर द पार्टिकल्स आर अरेंज रँडमली. ओके, क्रिस्टलाइन म्हणजे काय, तुम्ही क्रिस्टलाइन रॉकचा पण प्रकार बघितलेला असेल, बरोबर की नाही? ठराविक क्रिस्टल काय झालेले असतात, एकत्र आलेले असतात. जसं तुम्हाला डायमंड मध्ये बघायला मिळतो, पाहिजे तसं तुम्ही त्याला काय देता, आकार देता. त्याच्यामध्ये एक प्रकारे चमक तुम्हाला बघायला मिळते, बरोबर? कारण का, त्यांची अरेंजमेंट काय आहे, त्या पद्धतीने झालेली आहे. वेल ऑर्डर ॲटॉमिक स्ट्रक्चर, एक फिक्स अरेंजमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळते. आणि अमॉर्फस मध्ये काय बघायला मिळतं, रँडमली कसे पण पार्टिकल्स काय झालेले आहेत, एकमेकांबरोबर अरेंज झालेले आहेत, त्याला म्हणतात अमॉर्फस. ओके, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस या दोन प्रकारे तुम्हाला, दोन सॉलिडचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतात. द टाइप्स ऑफ सॉलिड कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज इंटू टू टाइप्स विथ इच युनिक कॅरेक्टरिस्टिक. आता बघा, क्रिस्टलाइनचं पूर्ण आपण एक्सप्लेनेशन बघूयात. ओके, ऑर्डर स्ट्रक्चर म्हणजे ॲटम्स, मॉलिक्युल्स हे जे काय आहेत ते काय झालेले आहेत, अरेंज इन हायली ऑर्डर रिपीटिंग पॅटर्न. एका ठराविक ऑर्डर मध्ये अरेंज झालेत आणि तीच पॅटर्न ते रिपीट करतायत, म्हणून त्यांचं पुन्हा एक्सपान्शन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मोठं, समजा छोटं तुम्ही एखादा समजा एखादी माईन आहे, तिथे तुम्हाला मिळाला हिरा. हिरा स्ट्रक्चर असं जसं अंगठीमध्ये आहे, आता समजा कुणी अंगठी वेअर केले, त्याच्यामध्ये जो हिरा आहे तो तसाच असतो का ओरिजिनली सापडलेला? नाही, बरोबर की नाही? हिऱ्याचा व्यापारी काय करतो, त्याला आकार देतो, त्याला ती चमक येते, आणि म्हणून त्याची व्हॅल्यू, त्याच्यामध्ये किती हे दिसत आहेत, त्या शेड्स असतात ना, लाईन्स वगैरे, जे काय म्हणतात त्याला, एक प्रॉपर वर्ड आहे जो मला आठवत नाही, पण त्याच्यानुसार प्राइजेस असतात. प्रत्येक डायमंडची प्राइस काय असते, वेगवेगळी. ते व्यापारी काय करतात, दुर्बीण घेऊन ऑब्झर्वेशन करतात की नाही, का तर त्याच्यामध्ये दिसणाऱ्या त्या शेड्स, लाईन्स, ओके, त्याच्यानुसार त्यांच्या काय ठरतात, प्राइजेस ठरतात. मग आता ही अरेंजमेंट जी आहे, एक मोठा जर हिरा भेटलाय, त्याचे तुकडे केले आणि नेकलेस बनवायचे आपल्याला, तर त्या प्रत्येक हिऱ्याची अरेंजमेंट सेम असणार, बरोबर, रिपीटिंग ऑर्डर मध्ये असणार. जशी पहिल्या तो ओरिजिनल हिऱ्याची अरेंजमेंट आहे, तीच तुम्हाला पुढच्यांमध्ये पण भेटणार. अरेंजमेंट बदलते का ॲटम्सची? नाही. किंवा ते जे मॉलिक्युल्स आहेत ते बदलतायत का? नाही. आहे त्याच रूपात काय होतात ते तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही त्याला काय केलं, फक्त ब्रेकडाऊन केलं. हे क्रिस्टल्स जे आहेत त्या पद्धतीने आपण त्यांच्यामध्ये काय बघतो, ऑर्डर स्ट्रक्चर, लॉंग रेंज ऑर्डर. आता ही जी ऑर्डर असते ना, ती लॉंग रेंज असते. 1 2 3 4 5 6 7 8, पुढे आपल्याला प्रत्येक कार्बन मध्ये पण इव्हन बघायचेत आपल्याला हिऱ्याची अरेंजमेंट. ह्या सगळ्या फुटबॉल सारखी रचना असते त्याच्या ॲटम्सची, आपल्याला हे पूर्णपणे बघायचं आहे. ओके, तर त्यांची अरेंजमेंट आहे ती रेंज जी असते ती लॉंग रेंज असते. असं नाही जसं आपण मिथेन म्हणू, CH4, इथेच काय झाले, पूर्णपणे आपल्याला अरेंजमेंट कळाली. त्यांची अरेंजमेंट लॉंग असते, शॉर्ट नसते. ओके, हे एवढं लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल बघा कोणते आहेत, सॉल्ट, NaCl, त्याच्यानंतर डायमंड आणि क्वार्ट्ज. आपण क्वार्ट्जचं एक्झाम्पल फार आधीपासून बघितलेलं, क्वार्ट्झाइट मेन वगैरे कन्सेप्ट आपण बघितलेल्या. कसं काय असतं त्याच्या प्रॉपर्टी, सॉलिड आहे, स्ट्रॉंग प्रॉपर्टी. आपण क्वार्ट्झाइट मेन इव्हन हिस्ट्रीमध्ये पाहिलेलं, आठवतात का तुम्हाला? स्ट्रॉंग असणं ही क्वार्ट्जची काय आहे, क्वालिटी आहे, आणि त्याच्यामुळे आपण ती कन्सेप्ट तिथे वापरलेली. त्या काळात तो दगड मिळत होता, म्हणून माणसं सुद्धा तशी स्ट्रॉंग होती, ह्याचं एक्झाम्पल दिलेलं. हिरा सगळ्यात काय आहे, कठीण पदार्थ ज्याला आपण म्हणू, सगळ्यात कठीण पदार्थ कोणता आहे, हिरा आहे, डायमंड आहे. कशामुळे, त्याची रचना कशी असणार आहे, ऑर्डर स्ट्रक्चर दिसते आपल्याला ते, आणि म्हणून ते काय आहे, सर्वात कठीण पदार्थ म्हणून ओळखला जातो. लॉंग रेंज ऑर्डर त्याची आपल्याला बघायला मिळते. इवन तुम्हाला आयडिया आहे की नाही माहित नाही, पण जे ग्लास कटिंग जी करतात ना, ती कटिंग ब्लेड जी असते ती हिऱ्याची वापरली जाते. माहिती तुम्हाला हे, ग्लास कटिंग साठी कटिंग ब्लेड काय करतात, हिऱ्याची वापरली जाते. एवढा टणक पदार्थ आहे तो की त्याचा तसाही वापर होतो. सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजे हिरा. याच्यावर पूर्वी क्वेश्चन सुद्धा विचारायचे. ओके, आता याच्यानंतर दुसरं काय दिलेलं, NaCl, ज्याला आपण सॉल्ट म्हणतो, आणि क्वार्ट्ज. तिन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. मेल्टिंग पॉइंट बघा,
क्रिस्टलाइन सॉलिड्स टिपिकली हॅव शार्प वेल डिफाईन्ड मेल्टिंग पॉइंट. शार्प आणि वेल डिफाईन्ड मेल्टिंग पॉइंटचा अर्थ असा होतो की एका ठराविक पॉइंटला आपल्याला तो नोटीस होतोय, कळतोय, आपण ती रिडिंग घेऊ शकतो. डोळ्यांनी नाही, पण म्हणजे एकदम मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन म्हणा किंवा व्हिजिबली काही गोष्टींचा जो आपल्याला पाऱ्याची जी लाईन असते ना ती फिक्स येते, पॉइंट्स मध्ये नाही, एक शार्प आपल्याला मिळतो. त्याला आपण काय म्हणू? क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट जो काय असतो, शार्प असतो आणि वेल डिफाईन असतो. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल असेल तर प्रत्येकाचा मेल्टिंग पॉइंट काय असेल? डिफरंट असेल, एकसारखा नसेल. त्याच्या प्रॉपर्टीज काय असणार? डिफरंट असणार आहेत. ओके, हिऱ्याचा मेल्टिंग पॉइंट तुम्हाला इथं वेगळा बघायला मिळेल, क्वार्टचा मेल्टिंग पॉइंट तुम्हाला वेगळा बघायला मिळेल, आईसचा मेल्टिंग पॉइंट तुम्हाला वेगळा बघायला मिळेल. ओके, सो हे क्रिस्टलाइन सॉलिडचे काय झाले? फीचर्स झाले. आता प्रॉपर्टीज बघा. दे ऑफन शो फॅसेट्स और फ्लॅट सरफेसेस विथ स्पेसिफिक अँगल्स बिटवीन देम. अँगल्स म्हणतात त्यांना, जे हिऱ्यामध्ये आपण बघतो ना चमक, आणि त्याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला? अँगल्स. असा काहीतरी आकार दिसतो ना, समजा तुम्ही बघा ज्वेलरच्या वगैरे ऍड बघत असाल, समजा ही रिंग मध्ये टाकलेला हिरा आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथून असं काहीतरी स्ट्रक्चर दिसेल, बरोबर की नाही? असं काहीतरी चमकदार तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन दिसतील. आणखी याच्यामध्ये पण छोट्या छोट्या अशाच प्रकारच्या डिझाईन दिसतील. इनर तुम्ही जर त्याला ऑब्झर्व केलं दुर्बीन मध्ये तर तुम्हाला हे आकार दिसतील. हे आकार कशामुळे? त्याला काय म्हणतो आपण? स्पेसिफिक अँगल्स. हे काय आहेत? स्पेसिफिक अँगल. आणि फॅसेट किंवा फ्लॅट सरफेस जो असतो ना, याचा अर्थ त्याची चकती पडली, एक शार्प सरफेस दिसतोय तुम्हाला, हा शार्प सरफेस आहे. इथे तुमचा शार्प सरफेस तयार होतोय, ओबडधोबडपणा आहे का? नाही. तुम्ही त्याच्या लेअर जेवढा कमी करत घ्याल, जेवढा आकार देत जाल, तो हिऱ्याचा व्यापारी तेच काम करतो की नाही? ह्याच्यामध्ये हे किती अँगल्स दिसतात, कसे दिसतात, त्याच्यानुसार त्याच्या प्राइस काय राहतात? कमी जास्त राहतात. आणि हे एकदम स्ट्रेट आणि प्लेन असतात आकार. माहित आहे तुम्हाला? तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, हिऱ्याचा जो पण काही दागिना असेल किंवा कुठे तुम्हाला काही जे मिळेल ते ऑब्झर्व करून बघा की त्याचे सरफेस एकदम क्लीन असतात, ओबडधोबडपणा नसतो, एकदम शार्प कट असतात त्या. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण? फॅसेट किंवा शार्प सरफेस. ओके, फ्लॅट सरफेस. अशा पद्धतीने हे आपल्याला बघायला मिळतात. पुढे आहे एनिझोट्रॉफी. आता एनिझोट्रॉफी म्हणजे काय? की प्रॉपर्टीज लाईक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी और मेकॅनिकल स्ट्रेंथ may vary with direction in crystal. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा अर्थ काय होतो? की एखादा पदार्थ ज्याच्यातून इलेक्ट्रिक ट्रान्सफर होऊ शकते, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होऊ शकते, त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके, म्हणजे तो आपल्यामधून तो करंट पास करू शकतोय का? तर त्याला काय म्हणतो आपण? एनिझोट्रॉफी. आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ मे व्हॅरी विथ डायरेक्शन इन द क्रिस्टल. आता क्रिस्टलची डायरेक्शन जी इथं बघितली, इथून इझिली पास होणार एका स्ट्रेट लेवलने, बरोबर? इथे क्रिस्टलचा आकार चेंज झालाय, फ्लॅट सरफेस चेंज झालाय, ती तशी मूव्ह होणार, बरोबर की नाही? एक प्रकारचं समजा ही वायर आहे, ही वायर ज्या पद्धतीने गुंतलेली असेल त्या पद्धतीने काय होणार? इलेक्ट्रिक ट्रान्सफर होणार. त्याच पद्धतीने हे जे तुम्हाला व्हॉल्यूम दिसतोय, हा सरफेस दिसतोय, एक स्पेसिफिक अँगल दिसतोय, त्या पद्धतीने ती मूव्ह होणार. ओके, त्याला म्हणतात काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तशा पद्धतीने ती मूव्ह होणार. आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे एखाद्या गोष्टीला स्ट्रेच केलं, एखाद्या गोष्टीचा आकार बदलवण्याचा प्रयत्न केलं तर त्याची स्ट्रेंथ कशी आहे, त्याला आपण काय म्हणणार? मेकॅनिकल स्ट्रेच. ओके, पुढे आहे अमॉर्फस सॉलिड. पहिलं तर काय बघितलं आपण? क्रिस्टलाइन सॉलिड. सॉलिडचे कोणते प्रकार? क्रिस्टलाइन सॉलिड. दुसरं आहे अमॉर्फस सॉलिड. हे डिसऑर्डर स्ट्रक्चर आहे, म्हणजे वेल अरेंज असतील का पार्टिकल्स? नाही. नाही, बरोबर की नाही? आणि लॅक्स लॉंग रेंज ऑर्डर टिपिकल ऑफ क्रिस्टल. जे क्रिस्टल्स मध्ये आपल्याला एक लॉंग रेंज अरेंजमेंट दिसते, ती इथे दिसेल का? नाही. पहिल्याच्या क्रिस्टलाइनच्या अपोजिट काय आहेत? अमॉर्फस सॉलिड आहेत. ओके, रॅन्डम अरेंजमेंट. थोडक्यात डिसऑर्डर स्ट्रक्चर म्हणजेच काय असणार? पार्टिकल जे आहेत रॅन्डमली कसेही डिसऑर्डर स्टेट मध्ये आपल्याला बघायला मिळतात, एका वेल रेंज मध्ये बघायला मिळत नाहीये. ओके, त्यानंतर एक्झाम्पल्स बघा. ग्लास, प्लास्टिक्स आणि जेल्स. हिरा आणि ग्लासचं कंपॅरिझन करा, काय फरक दिसतं तुम्हाला? ऑब्झर्व करा, किंवा कधी पाहिलेला असेल, आता समोर नसेल पण तुम्ही ऑब्झर्व करा.
की हिऱ्यामध्ये काहीतरी काय दिसतात, पैलू. मला आता आठवला तो शब्द, पैलू म्हणतो आपण त्याला, बरोबर की नाही. त्याच्यानुसार हे काय असतात, अँगल म्हणजेच हे पैलू असतात. ओके, आणि ते आकार देण्याचं काम कोण करत असतो, तो हिऱ्याचा व्यापारी. ह्याच्यानंतर इथं दुसरं काय आहे, ग्लास. ग्लास मध्ये असे पैलू दिसतात का, प्लेन सरफेस दिसतो ग्लासचा, बरोबर. प्लास्टिक मध्ये दिसतात का तुम्हाला असं काही पैलू, नाही दिसत, प्लेन सरफेस दिसतो. जेल्स, जे बघा आता ऍक्रिलिक वगैरे नवीन काय काय जेल्स निघालेले आहेत, जे दिसायला काय दिसतात, एकदम प्लेन क्लीन काचेसारखे, पण लिक्विड असतात. पोर केले तर प्लेन हे येतो, स्ट्रक्चर येतो. आणि वेगवेगळे शोपीस पण त्याचे खूप तयार होऊ लागलेले आहेत. ते एकदम चिकट सारखा पदार्थ असतो, जे पोर केला तर काय होतं, प्लेन सरफेस मध्ये आकार तयार होतो आणि त्याचे शोपीस बनतायत, आणि तो मोठ्या प्रमाणात आता त्याचा व्यापारही केला जातो. यस आरती, काय बोलतायत का. तर त्या पद्धतीने काय म्हणू शकतो आपण, इथे जेलचं उदाहरण घेऊ शकतो. ओके, तर हे काय आहेत, ग्लास, प्लास्टिक आणि जेल, हे अमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे. आता पुढे आहे मेल्टिंग पॉइंट. यांना स्पेसिफिक किंवा डेफिनेट मेल्टिंग पॉइंट असेल का, जर क्रिस्टलाइनला स्पेसिफिक शार्प मेल्टिंग पॉइंट आहे तर यांच्यामध्ये नसणार. अपोजिट करा, डिफरन्सिएशन करा किंवा चार्ट बनवून लक्षात ठेवा. इकडे ही प्रॉपर्टी दिसते, ऑर्डर स्ट्रक्चर क्रिस्टलाइन मध्ये, अमॉर्फस मध्ये डिसऑर्डर स्ट्रक्चर. रॅन्डम अरेंजमेंट अमॉर्फस मध्ये आहे, तर इथं पर्टिक्युलर लॉंग रेंज अरेंजमेंट आहे. एक्झाम्पल्स मध्ये तिकडे हिरा होता, सॉल्ट होतं, बरोबर. इकडे काय कन्सिडर करणार आहात, ग्लास, प्लास्टिक, जेल. देन मेल्टिंग पॉइंट तिथे स्पेसिफिक आहे, इकडे मेल्टिंग पॉइंट स्पेसिफिक नसणार आहे. दोघांमधले हे डिफरन्शिएट पॉइंट आहेत. पुढे प्रॉपर्टीज बघा. अमॉर्फस सॉलिड मध्ये आयझोट्रॉपिक, मिनिंग देअर प्रॉपर्टीज आर द सेम इन ऑल डायरेक्शन. कशा पण डायरेक्शनने बघा, यांच्या प्रॉपर्टीज काय दिसतील तुम्हाला, सेम पाहायला मिळतील, म्हणजेच आयझोट्रॉपिक. आणि फॉर्मेशन कसं होतं, दे ऑफन फॉर्म फ्रॉम रॅपिड कुलिंग ऑफ लिक्विड्स प्रिव्हेंटिंग द फॉर्मेशन ऑफ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. पटकन सडन कूल झाल्यामुळे ते काय म्हणू शकतो आपण, त्यांना अमॉर्फस म्हणू शकतो. एकदम सडन कूल होत आहेत. ओके, जसं तुम्ही लहानपणात बँगल्स बघा, आपल्या मम्मी लोक हिरव्या बांगड्या घालतात किंवा वेगवेगळ्या कलरच्या, ते काचेच्या बँगल असायच्या पूर्वी, आणि ती मेणबत्ती लावून असं त्याला मोल्ड करून आकार देऊन शोपीस बनवलेत का कधी घरी स्वतः. मी ते केलेलं होतं. तर ती बँगल जेव्हा मूव होते, मोल्ड करून आपण त्याला आकार देतो आणि वेगवेगळे शोपीस तयार करतो, तर त्यावेळेस काय दिसतं आपल्याला, की ते पटकन कूल होतं. आपल्याला सतत त्या मेणबत्तीच्या पुढे असं पकडून राहायचं आणि हळूहळू ती वाकणार, आणि जर आपण त्याला फोर्स अप्लाय केला तर ती तुटणार. म्हणून आपण काय करणार, हळूहळू तिला वाकवत मग एक आकार पर्टिक्युलर द्यायचो. त्या पद्धतीने काय चालायचं, तो बँगल्सचं ते मी शोपीस बनवलेलं. सेम कंडिशन इथे अप्लाय होते, कारण इथे एक्झाम्पल कसलं घेतलं आपण, ग्लासचं, आणि इथे ती कंडिशन आपल्याला काय होईल, अप्लाय होताना दिसेल. ओके, म्हणजे याच्यामुळेच ते पटकन कूल झाल्यामुळेच इथं क्रिस्टल तयार होत नाहीये. काय होतं, इथे प्लेन सरफेस आपल्याला बघायला मिळतो. ओके, म्हणजेच अमॉर्फस आपल्याला इथे सॉलिडचा प्रकार लक्षात येईल. ओके, क्लिअर आहे आता, सॉलिड हा टाइप पूर्णपणे क्लिअर आहे. सॉलिड हा टाइप पूर्णपणे क्लिअर आहे का. येस मॅम. येस मॅम. ओके, पुढे आपल्याला बघायचंय लिक्विड. ओके, लिक्विड मध्ये बघा काय बघायला मिळतं, डेफिनेट व्हॉल्यूम. इथे तुम्हाला डेफिनेट शेप बघायला मिळेल का, नाही. डेफिनेट शेप का बघायला मिळणार नाही, कारण सॉलिड आणि लिक्विड, असं समजा हे सॉलिड आहे. ओके, हे काय आहे, एकदम घट्ट रुतलेले हे पार्टिकल्स किंवा ऍटम्स, मॉलिक्युल्स, हे जे काय आहेत ते घट्ट रुतलेले आहेत. लिक्विड कंडिशन मध्ये यांच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स बघायला मिळतोय. ही काय झाली, लिक्विड कंडिशन. आणि हवं तर गॅसेसचं इथे लक्षात घ्या. ओके, बघा प्रत्येकामध्ये काय दिसतं तुम्हाला, जे स्पेस आहे तो पूर्णपणे हे घट्ट चिकटलेले आहेत. तर पटकन मी डायग्राम काढले म्हणून ते तसे दिसत आहेत, पण यांच्यामध्ये तुम्हाला स्पेस काय दिसतोय, जास्त दिसतोय. मुवमेंट साठी ते काय करू शकतात, मूव्ह होऊ शकतात एकमेकांबरोबर, त्याच्यामुळे त्यांना इथे स्पेस मिळतोय. आणि यांच्यामध्ये पण तुम्हाला काय बघायला मिळतोय, खूप जास्त स्पेस मिळतोय. फरक तिघांमधला. आता इथे पार्टिकल्स जे आहेत त्यांची मुवमेंट कशी दिसणार आहे, क्लोज टुगेदर, बरोबर. जवळ जवळ ते काय करणार, मूव्ह करणार. मूव्ह फ्रीली, बट कॅन मूव्ह फ्रीली अलाउइंग द लिक्विड टू फ्लो. हे मूव्ह होत आहेत म्हणून लिक्विड आपण पोर करू शकतो. दूध आपण
थोडं घ्यायचंय तर सगळंच एकदम येतं का? जसं सॉलिड आपण असं ओतायला घेतलं तुकडाच पडेल एखादा, बरोबर, पूर्णच्या पूर्ण तुकडा पडेल. पण दूध वगैरे जे आहे ते काय होणार, थेंब थेंब पोर होणार की नाही, जसं आपण पोर करू. ऑइल आपलं बघा, ऑब्झर्व करा. ते हे काय होतं, कशामुळे मूव्ह होतात, हे पार्टिकल्स मूव्ह होतात म्हणून हे काय होतात, फ्लो होतं लिक्विड. समजा ऑइल सांडलं आपल्याकडून, सटकलं आपल्याकडून केटल वगैरे आणि सांडलं, तर ते उताराच्या दिशेने जिथे जागा मिळेल तसं पसरत जातं की नाही. प्लेन सरफेस असेल तरी काय होतं, पसरलं जातं. ते एक जागे असं राहील का, इथे पडल्याने इथे ते काय होणार, विस्तारत जाणार, जागा विस्तारत जाणार. म्हणजे हे काय होणार, पसरत जाणार, पसरत जाणार. ओके, म्हणजेच लिक्विड जे आहे त्याच्यामुळेच काय होतं, फ्लो होतं आणि त्याचबरोबर डिफरंट शेप पण ते काय करतं, अक्वायर करतं. का? कारण त्याच्यात ती कॅपॅबिलिटी आहे पार्टिकल मुवमेंटची. पार्टिकल फ्रीली मूव्ह होत आहेत म्हणून लिक्विड फ्लो होत आहे आणि पाहिजे त्या भांड्याचा आकार घेतो. सॉलिडचा तुकडा टाकला तर तो भांड्याचा आकार असेल आणि त्याचं काही देणं घेणं नाही, तो त्याच्या आकाराप्रमाणेच राहील. त्याच्यामध्ये काय बदल होईल का? नाही. पण त्याचबरोबर जर तुम्ही पाणी ओतलं तर, बर्फ ठेवलं तर ते तसंच राहणार. जर आकार त्याचा फिट येत नसेल तर तुम्हाला कंटेनर बदलावं लागेल. पण लिक्विड मध्ये जसं पण कंटेनर आहे, जितकं त्याची कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटी व्हॉल्यूम ज्याला आपण म्हणू, तेवढं तो काय करेल, आपल्यामध्ये होल्ड करून ठेवेल लिक्विड. ओके, the liquid have fixed volume that doesn't change similar to solid. ओके, तो चेंज होत नाही. हा काय आहे, फिक्स व्हॉल्यूम यांच्यामध्ये बघायला मिळतो. इनडेफिनेट शेप बघायला मिळतो. कंटेनर प्रमाणे तो आपला काय करतो, शेप बदलतो. एक मिनिट हा, कंटेनर प्रमाणे काय करतं, शेप बदलतं आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला पार्टिकलची मुवमेंट सुद्धा बघायला मिळते. आता सरफेस टेन्शन, लिक्विड एक्सहॅबिट सरफेस टेन्शन लीडिंग टू फेनोमेना like droplets forming and water striding in shapes. ओके, आता बघा ड्रॉपलेट फॉर्मिंग. उदाहरणार्थ आपण एकदम सिंपल तुम्हाला याचं उदाहरण द्यायचं झालं, झाडांना आपण स्प्रे मारतो पाणी, बरोबर, स्प्रे असतो नाही का, पंप सारखं प्रेस करतो आणि मग त्याला रिलीज, किंवा आपला छोटा हेअर कटिंगला वगैरे सलूनच्या तिथे वापरतात तो स्प्रे बघा. ड्रॉपलेट सुद्धा होऊ शकतात त्या लिक्विडचे. म्हणजे त्याच्यावर काय केलं आपण, प्रेशर अप्लाय केला, त्याला स्प्रे केलं तर त्याचे ड्रॉपलेट्स क्रिएट झाले. ओके, त्याच्यानंतर विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी म्हणजे काय, एक चिवटपणा, एक किंवा एक काय म्हणू शकतो आपण त्याला, रेझिस्टन्स टू फ्लो. उदाहरणार्थ बघा, वॉटर आणि ऑइल दोघांमध्ये व्हिस्कस कंपॅरिझन करायचं झालं तर तुम्ही काय सांगाल, ऑइल घट्ट असतं, बरोबर की नाही. वॉटर एकदम पातळ, पटकन फ्लो होतं. वॉटरची विस्कॉसिटी तुम्ही काय म्हणाल, कमी आहे. जेलचं उदाहरण घ्या, जेल्स काय असतं, एकदम थिक थोडंसं असतं. किंवा लगेच बाबा बॉटल सांडली, पाण्याची बॉटल आणि जेलची बॉटल ऍट अ टाइम सांडा, कोणतं पहिलं फ्लो होईल, पाणी. म्हणजे ते काय झालं, लेस विस्कस. कारण का, एकदम सरळ आहे, ते पातळ आहे, द्रव आहे एकदम पातळ, म्हणून ते काय होतंय, फ्लो होते. पण त्याचबरोबर जेल जे आहे ते काय होणार, हळूहळू पोर होणार, बरोबर की नाही. एकदम इझिली लगेच सांडणार का सगळं, नाही. त्याच्यामध्ये काय आहे, विस्कस नेचर आहे. तो काय करतोय, फ्लो होण्यासाठी रेजिस्ट करतोय. ही बॉटल पडले, तो फ्लो होऊ देत नाही, तो रेजिस्ट करतोय. तो काय करतोय, आपल्या पार्टिकल्सला होल्ड करून ठेवतोय. त्याला म्हणतात विस्कॉसिटी, रेजिस्टन्स टू फ्लो. एवढं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, रेजिस्टन्स टू फ्लो म्हणजे काय, विस्कॉसिटी. ओके, उदाहरणार्थ हे बघा, इथे हनीचं दिलंय उदाहरण. तुम्ही पाणी घ्या आणि मध घ्या, मध सांडायला किंवा चमच्यातून पोर करायला डिफिकल्ट जाते की नाही. 2 चमचे भरा, हे सगळं प्रॅक्टिकल करून बघा घरी. ओके, 2 चमचे भरा. एक चमच्यात घ्या हनी किंवा आपला जो पाक असतो ना एकदम घट्ट साखरेचा तो, आणि दुसऱ्या चमच्यामध्ये घ्या पाणी. दोघांना पोर करा, कोणतं आधी पडेल खाली, पाणी पडेल. आणि हे काय होईल, चिवट आहे म्हणून ते हळूहळू फ्लो होणार. इझिली होणार का पटकन भस्कन पाण्यासारखं, नाही. त्याला काय म्हणतो आपण, विस्कॉसिटी. म्हणजे एखादी गोष्ट वाहण्यासाठी, फ्लो होण्यासाठी तो काय करतोय, रेजिस्टन्स, म्हणजेच काय, रोखलं जात आहे, त्याला आपण काय म्हणतो, विस्कॉसिटी. सॉरी, समजलं इतकं. ओके, त्याच्यानंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटी आपण बघायला गेलं तर जनरली हॅव हायर डेन्सिटीज दॅन गॅसेस बट लॉवर दॅन सॉलिड. डेन्सिटी म्हणजे काय, घनता. एखाद्या गोष्टीमध्ये समजा आपण लोकसंख्या चॅप्टर मध्ये शिकतो किंवा इतरही चॅप्टर मध्ये शिकतो, एका स्पेसिफिक एरियामध्ये किती लोक राहत आहेत म्हणजे तिथली काय मोजतो आपण,
डेन्सिटी, बरोबर की नाही. आपण नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये काय म्हणतो की सगळ्यात कमी. त्याच पद्धतीने इथे सुद्धा एका स्पेसिफिक याच्यामध्ये किती पार्टिकल्स राहत आहेत याच्यानुसार डेन्सिटी कुणाची जास्त झाली. सगळ्यात जास्त डेन्सिटी तिघांपैकी कुणाची असेल. मीडियम वाले जे आहे ते. आवाज नाही येते मला, एक मिनिट. कोणाची जास्त. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित. येस मॅम. ओके, कुणाची जास्त आहे डेन्सिटी. मॅम जिथे जास्त पार्टिकल चिटकून चिटकून आहेत म्हणजे ज्यामध्ये सॉलिड मध्ये, बरोबर. मीडियम लिक्विड मध्ये. आणि सगळ्यात कमी कुठे असणार आहेत. गॅसेस मध्ये, कारण पार्टिकल्स कमी आहेत. इथे पार्टिकल जास्त चिटकून राहत आहेत म्हणजे एका ठराविक एरियामध्ये जास्त पार्टिकल. आणि जास्त पार्टिकल म्हणजे जास्त डेन्सिटी. इथे काय आहे, त्याच्यापेक्षा कमी डेन्सिटी. इथे सगळ्यात कमी डेन्सिटी. सगळ्यात जास्त लोक कुठे राहतात, दिल्लीमध्ये. म्हणून दिल्लीची घनता काय म्हणतो आपण, सगळ्यात जास्त आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये सर्वात कमी, कारण लोक काय राहतात, कमी. त्याचनुसार सेम पार्टिकलला सुद्धा ह्या गोष्टी अप्लाय होतात. याची डेन्सिटी जी आहे ती सॉलिड पेक्षा कमी, पण गॅसेस पेक्षा काय असणार आहे, जास्त. मीडियम डेन्सिटी आपण ज्याला म्हणू. ओके. इनकॉम्प्रेसिबिलिटी, लिक्विड सुद्धा कॉम्प्रेस होऊ शकेल का, नाही. तो एक मिनिट हा. ओके. इथे इनकॉम्प्रेसिबिलिटी, लिक्विड आपण प्रेस केलं तर दाबून दाबून भरू शकतो का आपण. पाण्याला तुम्ही दाबून भरू शकता का. जेवढं बसायचंय तेवढंच पाणी बसेल त्या एखाद्या कंटेनर मध्ये. बॉटल असेल, हंडा असेल, बरोबर की नाही. ज्याच्यात ज्याच्यात तुम्ही स्टोअर करताय पाणी, जेवढं बसायचं तेवढंच. तुम्ही कॉम्प्रेस दाबून बसू शकत नाही. ओके. हे थोडस जे सॉलिड आहे त्याच्यापेक्षा थोडस कॉम्प्रेसिबल आहे. पण याला इनकॉम्प्रेसिबिलिटीच म्हणू, कारण गॅसेसच्या तुलनेने याची कॉम्प्रेसिबिलिटी दिसेल का तुम्हाला. गॅसला जसं तुम्ही कॉम्प्रेस, सीएनजी कॉम्प्रेस नॅचरल गॅस असं म्हणता, त्याप्रमाणे इथे दिसेल का, नाही. नाही. ओके. त्यामुळे कुठे, व्हाईल कॉम्प्रेसिबल दॅन सॉलिड बट मच लेस, मोर लेस म्हणू शकाल. कशापेक्षा, गॅसेस पेक्षा. ओके. तर हे इनकॉम्प्रेसिबिलिटी नेचर झालं. आता डिफ्युजन, पुढचा पॉइंट काय आहे, डिफ्युजन. पार्टिकल्स इन लिक्विड्स कॅन डिफ्यूज बट युजली ऍट अ स्लोअर रेट कम्पेअर्ड टू गॅसेस. डिफ्यूज होणं म्हणजे काय, काय सांगाल डिफ्यूज होणं म्हणजे. सांगा पटापट. कुणी तुमच्यापैकी, आरती, जयश्री, मॅम सांगितल्यासारखं ना थोडस. चेतन. डिफ्युजन, डिफ्युजन का म्हणजे काय सांगाल. स्पेशली चेतन, संकेत, तुम्ही आता शिकत असाल. एखाद्या पार्टिकल पसरणे. मध्ये. यस. पसरणे मॅम. पसरणे. हा, पसरणे म्हणू शकाल एक प्रकारे. एखाद्या पार्टिकल मध्ये काय असते, एनर्जी असते, बरोबर. प्रत्येक पार्टिकल मध्ये काय असते, एनर्जी स्टोर. जेव्हा ते एकमेकांबरोबर टकराव करतील, म्हणजे ते टकराव झाल्यामुळे काय तयार होणार, एनर्जी. एनर्जी क्रिएट होणार. तुम्ही सॉलिड मध्ये एनर्जी क्रिएशन बघाल का, नाही. सगळ्यात लो एनर्जी क्रिएशन. लिक्विड मध्ये परासरण वगैरे जे म्हणतो ना, त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. म्हणजे लिक्विड हे पसरले जात आहेत, बरोबर. स्लोवर ऍज कम्पेअर टू गॅसेस, ते खूप स्लो काय होणार, पसरले जाणार. त्याला परासरण असं म्हणतात, पसरणं, बरोबर आहे म्हणतात. ओके. आता हे काय होणार, थोडं हळूहळू पसरत जाणार. ऍज कम्पेअर्ड सॉलिड, समजा एक बर्फ आहे, इथे पाणी आहे, आणि इथे काय आहे, जी इव्हॅपरेट झालेली वाफ ती आहे. तर इथे सॉलिड जो आहे तो डिफ्यूज होईल का, नाही. फिक्स शेप, साईज, रिजिडिटी आणि स्टेबिलिटी त्याचे गुणधर्म. लिक्विड मध्ये, लिक्विड हनी असू द्या, ऑइल असू द्या, वॉटर असू द्या, मिल्क असू द्या, तो हळूहळू काय होणार, परासरण होत जाणार, पसरत जाणार. कारण का,
बाहेरच्या तापमानाचा वगैरे त्याच्यावर परिणाम होतो. जर तुम्ही उन्हामध्ये एखादी गोष्ट ठेवताय तर ती तर इव्हॅपोरेट पण व्हायला लागणार आणि मेल्ट डाऊन पण तुम्हाला बघायला मिळणार, बरोबर की नाही. फ्रीज मध्ये ठेवलेलं जे दूध आहे ते किती घट्ट दिसेल, कारण का तापमानाचा प्रभाव. आणि तेच तुम्ही गॅसवर ठेवलं तर त्याची जागा, जे भांड आहे कंटेनरची साईज तुम्हाला चेंज करावी लागणार. एकदम कट टू कट भरलेला असेल तर ते काय होणार, परासरण होणार, डिफ्यूज होणार आणि ते काय होणार, थोडीशी क्वांटिटी तुम्हाला वाढलेली दिसणार. दिसते की नाही अशी बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला हे बघायला मिळत असेल. म्हणजे हे परासरण होतंय पण ऍज कम्पेअर टू गॅसेस याच्यामध्ये कमी होतंय. एकदम व्हिजिबल तुम्हाला दिसेल का, नाही. आता समजा इथे आपण एलपीजी सिलेंडर लावलेला आहे आणि चुकून आपल्याकडून काय झालं, तो लीक झाला, तर तो किती क्विकली काय होणार, इथे सगळ्या हवेमध्ये पसरणार त्याचे पार्टिकल्स आणि स्फोट किती मोठा होऊ शकतो, बरोबर की नाही. एखाद्या बॉम्ब स्फोट सारखा कंडिशन घडेल की नाही. ती कशामुळे, पार्टिकल डिफ्यूज झाले, पसरले सगळीकडे. याचं पसरणं कमी प्रमाणात आहे लिक्विडचं. गॅस सॉलिड मध्ये बघायलाच नाही मिळणार, पण इकडे तुम्हाला याच्यामध्ये गॅसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आणि लिक्विड मध्ये मीडियम. ओके, इनकॉम्प्रेसिबिलिटी पण इथं म्हणू शकाल, पण मीडियम कॉम्प्रेसिबिलिटी म्हणू शकाल. ओके, आणि डिफ्युजन सुद्धा मीडियम लेवलचं. सॉलिड मध्ये नो डिफ्युजन. ओके, टेम्परेचर डिपेंडन्स. आता द प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड लाईक विस्कॉसिटी, डेन्सिटी ऑफन चेंज विथ टेम्परेचर. जे पण विस्कॉसिटी आहे, डेन्सिटी आहे, टेम्परेचर बरोबर ह्या बदलत जाणार. आता एक्झॅक्टली तेच सांगितलं की नाही मी, लिक्विडची साईज तापवल्याने काय होईल, थोडीशी बदलेल, पातळपणा येतो त्याच्यामध्ये. पातळपणा येतो म्हणजेच काय, हे पार्टिकल्स जर समजा असे असे असतील सोबत जोडलेले तर यांची काय होणार, साईज जी आहे ती वाढून पार्टिकल्स अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. दोघांमध्ये फरक दिसतोय की नाही, पार्टिकल्सच्या डिस्टन्स मध्ये, गॅप मध्ये, साईज मध्ये या कंटेनरच्या फरक दिसायला लागला की नाही. इव्हन आपले भांडे आहेत अल्युमिनियमचे वापरू नये म्हणतो आपण, का, कारण ते मेल्टडाऊन होतं आणि मेल्टडाऊन होऊन ते आकार बघा स्पूनने आपण हलवलेलं असतं, जसंच्या तसं ते अल्युमिनियम आपण काय करतो, कंझ्युम करतो. डिफ्युजिबिलिटी झाली किंवा डिफ्युजन झालं. ओके, तर इथे आपल्याला लिक्विड मध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणात काय दिसेल, हे डिफ्युजन. कशामुळे, टेम्परेचर, तुम्ही त्याला तापमान दिलं म्हणून त्यांची साईज काय होणार, बदल, एक्सपांड करणार ते, बरोबर. तापमानामुळे याच्यावर प्रभाव पडला. विस्कॉसिटी म्हणजे काय, चिकटपणा. तुम्ही जर हनीला गरम वगैरे केलं तर पातळ पदार्थ तयार होतो की नाही, पातळ होईल की नाही, ती थोडी हळूहळू काय होणार, ती डिफ्यूज व्हायला लागणार आणि थोडस आपल्याला काय दिसणार त्याच्यात, पातळपणा. उदाहरणार्थ पाकच उदाहरण घ्या, गुलाबजामुनसाठी पाक बनवत असाल तुम्ही घरामध्ये, तर पाक जो बनवला जातो तो एकदम घट्ट असतो, बरोबर. जसं तापमान आणि पाणी तुम्ही त्याच्यात टाकलं आणि तापमान दिलं तर तो काय होणार, एकदम पातळ आणि एकदम पातळ दिसणार. हळूहळू तुम्ही काय करणार, टेम्परेचर देत देत त्याच्यातले पाणी इव्हॅपोरेट करणार आणि मग त्याच्यात घट्टपणा येतो, चिकटपणा येतो, ती विस्कॉसिटी झाली. ओके, ती सुद्धा काय होते, टेम्परेचरचा प्रभाव पडून बदलते, लेस विस्कस थोडस होणार, बरोबर. सो विस्कॉसिटी आणि डेन्सिटी ही तुम्हाला काय दिसेल, टेम्परेचर बरोबर बदलताना दिसेल. कशामध्ये, लिक्विड मध्ये. सॉलिड मध्ये असं काय पॉइंट आपण सांगितलंय का, नाही. तिथे विस्कॉसिटी आहे का, नाही. तिथे आपल्याला काय बघायला मिळालं, कारण ते टाइटली बाउंड आहेत. डेन्सिटी खूप मोठ्या प्रमाणात तिथे बघायला मिळाली आपल्याला. ओके, आणि हे काय होणार, चेंज, टेम्परेचर डिपेंडन्स किंवा चेंज विथ टेम्परेचर. आणि ड्यू टू दिस लिक्विड, सॉलिड और गॅसेस चेंजेस देअर स्टेट. ह्याच्यामुळेच हा लिक्विड काय करेल, स्टेट चेंज करेल, बरोबर. इव्हॅपोरेशनची प्रोसेस तिथं मला वाटलं बोर्डवर कसं काय थांबाल. ओके, याच्याच बरोबर काय करणार, ते लिक्विड जे आहे ते इव्हॅपोरेट व्हायला लागणार आणि ड्यू टू इव्हॅपोरेशन गॅसेस फॉर्म होणार. कळालं तिन्ही स्टेज. ओके, डिफरन्स किंवा जे एक्सप्लेनेशन देते ते समजतंय ना. ओके, पुढे हो याचे मॅम. एक्झाम्पल्स बघूयात. वॉटर, ऑइल, मर्क्युरी आर कॉमन एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड्स, इच विथ युनिक प्रॉपर्टीज ड्यू टू इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपण मर्क्युरीचं एक्झाम्पल इथं घेऊ शकतो. जे आपण काय करतो, आपलं टेम्परेचर मोजण्यासाठी वगैरे थर्मामीटर असतो त्याच्यामध्ये मर्क्युरीचा वापर करतात. इव्हन बऱ्याचशा लॅबोरेटरी स्केलवर जिथे जिथे टेम्परेचर मोजायचे मर्क्युरीचा वापर होतो, कारण मर्क्युरी काय होतो, लिक्विफाय होत जातो आणि टेम्परेचर जो आहे त्या ह्या टेम्परेचर
च्या बदलावाला तो ऍक्सेप्ट करतोय क्विकली आणि तिथे आपल्याला गोष्टी कळायला लागतात की बाबा किती टेम्परेचर आहे. ती रेड कलरची लाईन असते बरोबर. ती जशी वर जाईल आपण तसं तसं काय करतो ती कुठेच थांबली त्या तिथे आपलं काय असणार आहे टेम्परेचर हे आपण लक्षात घेतोय का कारण हा टेम्परेचर ग्राह्य करून लिक्विफाय होतो मर्क्युरी आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला कळून जातं. आणि नॉर्मली तो असतो का लिक्विड स्टेटमध्ये नॉर्मली तो काय असतो नॉर्मल खाली एक पॉइंट दिसतो तुम्हाला बरोबर की नाही. ती जी स्केल असते टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर वगैरे त्याच्यामध्ये त्या मर्क्युरीमुळेच प्राइस डिसाइडेड होतात. ओके कारण बाकी तर ग्लासच असते मर्क्युरीचं प्रमाण किंवा कसं वापरले त्याच्यानुसार प्राइसेस डिसाइड होतात. ओके सो ह्या काय युनिक प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे मॉलिक्युलर स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला काय होतात कळतात. ओके बॉइलिंग अँड फ्रीजिंग पॉइंट हा पण पॉइंट महत्वाचा आहे. बॉइलिंग अँड फ्रीजिंग पॉइंट लिक्विड हॅव स्पेसिफिक बॉइलिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट विच व्हॅरी डिपेंडिंग ऑन द सबस्टन्स. ओके प्रत्येक लिक्विडचा पर्टिक्युलर असा काय असणार आहे बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट असणार आहे. प्रत्येकाचा डिफरंट असेल की नाही. पाण्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तोच दुधाचा तेलाचा एखाद्या हनीचा असणार आहे का नाही. प्रत्येकाचा काय असणार आहे डिफरंट डिफरंट असणार आहे. आणि प्रत्येकाचा फ्रीजिंग पॉइंट सुद्धा काय असणार आहे डिफरंट. सबस्टन्स कोणता आहे त्यानुसार हे ठरतं. क्लिअर आहे इतकं क्लिअर आहे. ओके पुढे बघा टाइप्स ऑफ लिक्विड्स. टाइप्स ऑफ लिक्विड्स लिक्विड जे आहे ते वेगवेगळ्या टाइप मध्ये आपण काय करतो ग्रुप करतो डिपेंड ऑन देअर केमिकल कंपोजिशन बिहेवियर आणि ऍप्लिकेशन. ओके केमिकल कंपोजिशन म्हणजे कसे तयार झाले बिहेवियर म्हणजे त्यांच्यामध्ये चेंज काय घडून येतोय कशामुळे घडून येतोय आणि ऍप्लिकेशन म्हणजे काय त्यांचा यूज कसा केला जातोय कशामध्ये केला जातोय याच्यानुसार त्यांचे काय आहेत डिफरंट टाइप. आता इथे आपल्याला जे बघायचे आहेत क्लासिफिकेशन आपण जर बघायला गेलं तर काही टाइप्स जे आपण बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाइप आहे पोलार अँड नॉन पोलार लिक्विड. ओके पहिला टाइप कोणता आहे पोलार अँड नॉन पोलार लिक्विड have molecules with significant difference in electronegativity between atoms leading to dipole moment. Example water. ओके पोलार लिक्विड कशाला म्हणाल तुम्ही वॉटरला म्हणाल. त्यांचं डिफरन्स सिग्निफिकन्स काय आहे डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन ऍटम्स. समजा पाणी तयार झालेलं आहे हे पाणी जे आहे ते आपण पितो ग्रहण करतो आपल्या बॉडीचा मेन हिस्सा पाणी आहे बरोबर. मोठा एक कंपोजिशन ऑफ आवर वेट इज वॉटर. तर हे जे लिक्विड आपण ग्रहण करतोय इथे आपल्याला डायपोल मोमेंट बघायला मिळते. जर याची रिॲक्शन होणार असती तर हे काय आहे ज्याचा पीएच काय आहे कसा आहे पीएच पाण्याचा 7 आहे मॅम 7. न्यूट्रल आपण म्हणू शकतो ना त्याला बरोबर की नाही. जास्त कमी आहे का स्टेबल एक पीएच म्हणून आणि त्याच्यामुळे ते बॉडीचं आपल्या कंपोजिशन स्टेबिलिटीने ठेवतं की नाही. नाहीतर याच्यातले ऍटम्स आतमध्ये जाऊन आपण एवढं फूड खातो सगळ्या गोष्टी किती काय रिॲक्शन होऊ शकतात. त्याला डायपोल मोमेंट आपण म्हणू शकतो की डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन ऍटम्स. त्यांच्यामध्ये डिफरन्स आपल्याला बघायला मिळतोय कशामध्ये ऍटम्स मध्ये. आणि याला काय या कंडिशनला काय म्हणतात डायपोल मोमेंट. ही पुन्हा एकदा येणार आहे हे रिपीटेडली आपण पुढे शिकणार आहोत. ओके नॉन पोलार लिक्विड याला काय म्हणणार नॉन पोलार म्हणजे काय सिग्निफिकंट त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तुम्हाला सिग्निफिकंट डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लॅकिंग अ डायपोल मोमेंट. सिंपल उदाहरण सांगते पाण्यामध्ये कोणतीही गोष्ट मिक्स केली तुम्ही समजा उदाहरणार्थ सॉल्ट मिक्स केलं बरोबर किंवा एखादं पाणीच आहे त्याच्यामध्ये ज्यूस मिक्स करा लेमन ज्यूस किंवा पाइनएप्पल ज्यूस ऑरेंज ज्यूस कोणतंही ते एकच होऊन जाईल वेगळं दिसेल का त्याच्यात तुम्हाला नाही. एक मिक्सचर नाही. तयार झालं बरोबर. ही मिक्सचर कंडिशन कुठे दिसते तुम्हाला पाण्यामध्ये. आणि तुम्ही ऑइल घ्या पाणी घ्या किंवा एखादं ज्यूस घ्या आणि ऑइल घ्या तुम्हाला ती कंडिशन दिसेल का. ऑइल काय करेल वरती लेअर तयार होईल इमल्जन तयार आणि पाणी काय होईल तळाला जाऊन जाईल. खाली जाते. इव्हन तुमच्याकडे कधीतरी बघा वाटीमध्ये आपण उरलेलं ऑइल काढून ठेवतो काय फ्राय केलेलं असेल आणि त्याच्यात पाणी पडलं कधी तर त्याचे ते ड्रॉपलेट्स दिसतात की नाही डिझाईन गोल 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 खाली तळाला. हे काय झालं इमल्जन म्हणजे मिक्स नाही होते. दोघांमधला हा फरक आपल्याला बघायला मिळतोय. पोलार लिक्विड कोणते
जे मिक्स होत आहेत प्रॉपरली, ज्याला आपण वॉटर म्हणू, बरोबर. आणि नॉन पोलार लिक्विड मध्ये कशाचं एक्झाम्पल घेऊ, ऑइलचं एक्झाम्पल घेऊ. ओके, पुढचं आहे न्यूटोनियन फील्ड आणि नॉन न्यूटोनियन फील्ड, सॉरी फ्लुइड. न्यूटोनियन फ्लुइड आणि नॉन न्यूटोनियन फ्लुइड. न्यूटोनियन फ्लुइड्स कशाला म्हणतात, देअर विस्कॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, रिगार्डलेस ऑफ द स्ट्रेस अप्लाइड, एक्झाम्पल वॉटर आणि अल्कोहोल. तुम्ही काहीही स्ट्रेस त्याच्यावर अप्लाय करा, पाण्याची विस्कॉसिटी म्हणजे त्याच्यामध्ये ना चिकटपणा येणार आहे. तुम्ही गरम करा, बॉईल करा, टेम्परेचर किती वाढवा, हा वाफ होऊन जाईल त्याच्या काही पाण्याची, पण पाण्यामध्ये काय बदल दिसेल का, असं हात लावले तुम्ही थंड झालं, पाण्यामध्ये बदल दिसेल का तुम्हाला, चिकटपणा येईल का, नाही. तो एकदम प्लेन आणि ट्रान्सपरंट आहे, तसंच राहणार, एक पातळ लिक्विड. सेम विथ अल्कोहोल, अल्कोहोल सुद्धा काय होते, सेम तशाच कन्सिस्टन्सी किंवा पाण्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. ह्या फ्लुइडला काय म्हणतात, ज्यांची विस्कॉसिटी कॉन्स्टंट आहे. ओके, त्याच्यावर कोणताही स्ट्रेस तुम्ही अप्लाय करता, काही गोष्ट अप्लाय करता, त्यांची विस्कॉसिटी कॉन्स्टंट आहे. उदाहरणार्थ अल्कोहोलमध्ये पाणी टाकतात, सोडा टाकतात, बरोबर की नाही, कोल्ड्रिंक्स वगैरे टाकतात ना, तर हे काय आहे, सेम राहते की नाही. आपण मूवी मध्ये तुम्ही सगळेच बघत असाल, सेम राहतं की नाही, दिसायला कसं दिसतं, ते पाण्यासारखंच, ओतलं तर पाण्यासारखं चिकटपणा येतोय का, नाही. म्हणजे इथं विस्कॉसिटी, विस्कॉसिटीचा अर्थ कळालेला तुम्हाला, चिकटपणा, जेल लाईक थोडस काय असणं, स्ट्रक्चर असणं, त्याची ट्रान्सपरंट एकदम थिकनेस असेल का, सारख्या नाही, गोष्टी. थोडस ब्लर असेल ते लिक्विड, त्याला आपण काय म्हणतो, विस्कस नेचर म्हणतो. ओके, तर इथे तुम्हाला काय दिसते, विस्कॉसिटी कॉन्स्टंट बघायला मिळते, आणि जिथे विस्कॉसिटी चेंज होते त्याला नॉन न्यूटोनियन फ्लुइड म्हणतात. ओके, जिथे विस्कॉसिटी चेंज होते, उदाहरणार्थ जेव्हा काय केला जातो, स्ट्रेस अप्लाइड केला जातो, त्यावेळेस विस्कॉसिटी चेंज होते, त्याला म्हणतात नॉन न्यूटोनियन फ्लुइड. इथे उदाहरण आहे कस्टर्ड आणि ओब्लेक. ओब्लेकचं जाऊ द्या, पण कस्टर्डचं सांगते. एखादं बॅटर बनवतो आपण बघा, त्यावेळेस तुम्ही सिंपल उदाहरण कशाचं, कस्टर्ड पावडर, इथे कस्टर्ड दिलेलं आहे त्याच्यावरून सांगते. तुम्ही जेव्हा बॅटर बनवत असता तेव्हा तुम्ही त्याच्यावर स्ट्रेस म्हणजे काय, त्याला एका पर्टिक्युलर अँगलने मूव्ह करताय, आणि त्याच्यामध्ये काय दिसायला लागतो तुम्हाला, एक थिकनेस बघायला मिळते, बरोबर की नाही, त्याला आपण काय म्हणणार, नॉन न्यूटोनियन फ्लुइड. जिथे काय केलं, विस्कॉसिटी चेंज झाली, जसा आपण त्याच्यावर स्ट्रेस अप्लाय केला. पाण्याला तुम्ही फिरवा, रवीने घुसळा, काही फरक पडतो का, काही फरक पडतो का, नाही. पण बाकी पदार्थांना, दह्याला तुम्ही कड तुम्ही काढलं आणि तुम्ही त्याला रवीने घुसळतायत, लोणी तयार होते, बाजूला बाजूला ताक निघतंय, हे काय झाले, चेंजेस, प्रेसिपिटेट तयार झालं ना त्याच्यापासून, हे बदल तुम्हाला तिथे बघायला मिळतात नॉन न्यूटोनियन फ्लुइड मध्ये. ओलाटाईल आणि नॉन ओलाटाईल लिक्विड. ओलाटाईल लिक्विड म्हणजे काय, जे क्विकली इव्हॅपोरेट होतात. सिंपल उदाहरण, मुली नेल पेंट लावतात, आणि नेल पेंट लावण्यासाठी नेल रिमूव्हरची पूर्वी बॉटल यायची, आता काय माहित नाही मला, पण पूर्वी बॉटल असायची, जे कापसाच्या बोळ्यावर ते घ्यायचं आणि पूर्ण काय करायचं, असं घासून ते नेल पेंट निघायची. ती जी बॉटल आहे ती जर ओपन राहिली, ऍसिटोन त्याच्यात वापरलेला असायचा, ती जर ओपन राहिली तर ते सगळं संपून जायचं, इव्हॅपोरेट होऊन जायचं, काहीच ते लिक्विड राहायचं नाही बॉटलमध्ये, जर ओपन राहिली तर लगेच. ओके, त्याला आपण काय म्हणणार, ओलॅटिलिटी ऑफ लिक्विड, ओलाटाईल लिक्विड. कळालं तुम्हाला, ओलाटाईल म्हणजे काय, ज्यांना हवेबरोबर संसर्ग झाला तर ते उडून जाणं म्हणतो नाही का, तसे उडून, कापूर आहे, ओपन ठेवलं तर राहील का, उडून जातं की नाही, एक प्रकारे आपल्या भाषेत उडून जाणं. ओके, उडून जातं की नाही, त्याला काय म्हणणार आपण, ओलाटाईल लिक्विड. ओके, त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, गॅसोलिन आहे, त्याला आपण काय म्हणतो, ओलाटाईल लिक्विड. इव्हॅपोरेट अल्कोहोलचं पण तसंच ऍट, होतं. यस, अल्कोहोल पण आपण म्हणजे बॉटल मध्ये जर ओपन राहिलं तर ते पण तसंच होईल का? मी प्रॅक्टिकल तर नाही पाहिलं, पण लक्षात केरोसिन येते ते, हो, थोडं केरोसिन असू शकतं काही, कदाचित त्याच्यामध्ये पण याचं प्रमाण असेल ना, ऍसिटोन वगैरे, तर त्याच्यामुळे ते उडून जात असेल, क्वांटिटी थोडी काय दिसत असेल, कमी दिसत असेल, हे प्रॅक्टिकली बघितलेलं नाहीये. पण मला ते आठवतं, ऍसिटोनचं जे आहे ना, आपण नेल रिमूव्हर म्हणून वापर करायचो, ते उडून जातं, कापूर उडून जातं. ओके, म्हणजे कधी, इव्हॅपोरेट क्विकली ऍट रूम टेम्परेचर ड्यू टू अ लो बॉइलिंग पॉईंट. यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, फार कमी असतो, म्हणून ते काय होतं, उडून जातं, ज्याला काय म्हणतो आपण, वोलाटाईल लिक्विड. नॉन वोलाटाईल लिक्विड ही दुसरी एक कन्सेप्ट आहे.
डू नॉट इव्हॅपोरेट रॅपिडली ॲट रूम टेम्परेचर अँड हॅव हायर बॉइलिंग पॉइंट. एक्झाम्पल मोटर ऑइल. मोटरमध्ये जे ऑइल वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण एक हे ना, सी वरून नावाची कंपनी, सगळ्यांना माहित असेल ती. तर हे मोटर ऑइल वेगवेगळे येतात, ते उडून जातात का? नाही. राहिलं तसं तरी, ओपन राहिलं तरी ते जसंच्या तसं राहतं, याच्यावर कुठलाही फरक पडत नाही. इव्हन बघा, ओलाटाईलचं तुम्हाला आणखी एक उदाहरण देते. जे आपण इन्व्हर्टर मध्ये वगैरे वॉटर टाकतो बघा, ते पण ओपन ठेवले जात नाही. ते काय केले जातात, लगेच ते विशुद्ध काहीतरी पाणी म्हणतो ना पण त्यांना, त्या पद्धतीने जे काय असतात ओलाटाईल असतात ते उडून जातात. तर बरेचसे फ्रॅग्रन्स वगैरे जे आपण बघतो, हे मिळतात, छोटे छोटे तुकडे मिळतात. हे आपण स्मेल इन्हान्सर म्हणू शकतो त्यांना, रूम मध्ये ठेवतात. ते उडून जातात की नाही, हळूहळू ते काय होतात, कमी 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 होऊन संपून जातात. अचानक वातावरणाबरोबर त्याचा काय म्हणतो ना, कॉन्टॅक्ट येऊन त्यांना आपण वोलाटाईल म्हणू शकतो. आणि नॉन वोलाटाईल मध्ये ज्यांचा बॉइलिंग पॉइंट हायर आहे यांचा लो असणार आहे, यांचा हायर असणार आहे. ओके. आणि हे इव्हॅपोरेट होतात, हे इव्हॅपोरेट होत नाही. इव्हॅपोरेट क्विकली, डू नॉट इव्हॅपोरेट. हे दोनच गोष्टी लक्षात ठेवा यामध्ये. पुढचं आहे मिसिबल अँड इमिसिबल लिक्विड्स. मिसिबल लिक्विड्स कॅन मिक्स इन एनी प्रपोर्शन विदाउट सेपरेटिंग इनटू टू फेजेस. एक्झाम्पल अल्कोहोल इन वॉटर. मिसिबलचा अर्थ मिक्स होणं, प्रॉपरली मिक्स होणं. वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये आपण घेतलं, एकत्र केलं तर ते एकच होऊन जातं. अल्कोहोल मध्ये पाणी टाकल्यानंतर तुम्ही असं वेगवेगळं काढू शकाल का, की अल्कोहोल आहे आणि हे पाणी आहे? नाही काढू शकणार, बरोबर की नाही? का? कारण त्याच्यामध्ये आपण काय केले, ते दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होणारे असे काय आहेत, लिक्विड. आणि इमिसिबल लिक्विडचं काय सांगू शकाल? डू नॉट मिक्स अँड टेंड टू सेपरेट इनटू लेयर्स. इमल्जन ज्याला आपण म्हणू, ऑइल आणि वॉटर. मग अशीच मी उदाहरण दिलं तुम्हाला, ज्याच्यामध्ये काय होतं, ऑइलची वरती एक लेअर तयार होते आणि पाणी खाली तळाला राहील समजा. ह्याला काय म्हणू आपण, इमिसिबल लिक्विड. आणि याच्यामुळेच ऑइल स्पिल एक मोठी समस्या बनून जाते. समुद्रामध्ये आपण बॅरल मधून काय आणतो, क्रूड ऑइल वगैरे आणतो, बरोबर. आणि ह्याच्यावर क्वेश्चनही येतात की नाही, ऑइल स्पिलला सोल्युशन काय, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय असणार आहेत त्याचे. तर ते कोणतं लिक्विड असणार आहे, इमिसिबल फ्लुइड किंवा लिक्विड असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने हे दोन प्रकार झाले. पुढे आहेत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक लिक्विड. कोणते? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक लिक्विड. ऑर्गॅनिक लिक्विड कशाला म्हणणार? कंटेन कार्बन ॲटम इन देअर स्ट्रक्चर अँड आर ऑफन पार्ट ऑफ डिराइव्ड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल इथेनॉल, बेन्झिन. हे जे आहेत हे काय आहेत, ऑर्गॅनिक लिक्विड, ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटम काय आहेत, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन ॲटम कंटेन आहेत. आणि त्याचबरोबर जे ऑर्गॅनिक मटेरियल पासून किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून बनवलेले आहेत. इथेनॉल ब्लेंड मिक्सचर ऑफ पेट्रोल, ऐकलं असेल ना तुम्ही, इथेनॉल ब्लेंडिंग इन पेट्रोल. 5% पर्यंत आपण काय केलेलं आहे, पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करणं म्हणजे काय, मिक्स करणं, बरोबर की नाही? ते वर्क करतं आणि इंजिनही चांगले राहत आहेत, हे प्रॅक्टिकली कळाले. पूर्णतः इथेनॉलवर चालणारे आपण नाही क्रिएट केले. हे इथेनॉल कशापासून बनवलेलं आपण पाहिले, ऊसाचा जो चिपटे ऊसाच्या उरतात, वापासून. बरोबर की नाही? बऱ्याचशा गोष्टींचा एक प्रकारे वेस्ट मटेरियल जे आहे त्याच्यापासून आपण काय करतो, इथेनॉल बायो बनवतो. वेस्ट. यस, बायो वेस्ट, बरोबर. बायो वेस्ट पासून आपण काय करतोय, इथेनॉल बनवतोय. आणि हे कशामध्ये यूज करतोय, 5% पेट्रोलमध्ये. म्हणजे 95% पेट्रोल आणि 5% इथेनॉल असे आपण काय करतोय, व्हेकल चालवतोय. याचं प्रमाण वाढवावं असं पण काय होतं, बऱ्याचशा याच्यावर चेंजेस येतात. 5% पासून वाढवलंय का ते चेक करायचं. कारण का, प्रदूषण रोखण्यासाठी ही एक क्लीन एनर्जी प्रोव्हाइड करतं. म्हणजे पेट्रोल, 5% पेट्रोलने जेवढं प्रदूषण होणार होतं ते तरी रोखलं जाईल, कारण हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून बनवलेलं आहे. असं त्याच्या मागं काय आहे, लॉजिक. ओके. ह्याच्यानंतर इनऑर्गॅनिक लिक्विड. आणि कुठेतरी आपल्याला नॅचरल रिसोर्सेस पण फार कमी प्रमाणात अवेलेबल आहेत. एक सबस्टिट्यूट शोधण्यासाठी आपण काय करतो, ह्या अशा गोष्टींचा शोध लावतो. ओके. पुढे आहेत इनऑर्गॅनिक लिक्विड. डू नॉट कंटेन कार्बन हायड्रोजन बॉन्ड. ज्यांच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड नसतो त्याला आपण काय म्हणू, इनऑर्गॅनिक लिक्विड. उदाहरणार्थ पाणी, H2O, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड आहे. कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे का? नाही. मर्क्युरी पूर्णपणे काय असणार आहे, इनऑर्गॅनिक लिक्विड आहे. ओके. हे झाले ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक लिक्विड.
पुढे आहे ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल लिक्विड. ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल लिक्विड. ऍसिडिक लिक्विड कशाला म्हणू? हॅव अ pH लेस दॅन 7 अँड रिलीज हायड्रोजन आयन्स इन सोल्युशन इज कॉल्ड ऍसिडिक लिक्विड. pH काय आहे त्यांचा? 7 पेक्षा कमी, त्याला ऍसिडिक लिक्विड म्हणतात. बेसिक लिक्विडला काय कन्सेप्ट सांगाल तुम्ही याच्या अपोजिट? 7 पेक्षा जास्त, त्याला काय म्हणणार तुम्ही? बेसिक लिक्विड. न्यूट्रल लिक्विड कशाला म्हणणार? ज्यांचा pH काय आहे? 7 आहे, ज्याला आपण प्युअर वॉटर म्हणतोय. ओके, हे pH ची समजा लाईन आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, आणि त्याच्या पुढे पुन्हा 8, 9, 10 पुढे 8 पासून, सॉरी 0 नका कन्सिडर करू, 8 पासून इथे पूर्ण काय? 8 पासून पुढे म्हणजे ग्रेटर दॅन 7 काय झाले? हे बेसिक. pH स्केल पण बघायचे आपल्याला पुढे. बेसिक हे काय झाले? ऍसिडिक. आणि हे काय झालं? न्यूट्रल. प्युअर वॉटर देण्याचं काय एक्झाम्पल आहे? विनेगार ऍसिडिकचं आहे, आणि अमोनिया सोल्युशन हे काय आहे? बेसिक लिक्विडचं एक्झाम्पल आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे एवढे प्रकार होते. तर तुम्हाला सगळ्यांना सांगा, सॉलिड, लिक्विड हे दोन्ही प्रकार क्लिअर आहेत का? आपण फक्त 3 प्रकारांवर आजचं आपलं सेशन चालू आहे. एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत, आणि येतात की नाही याच बेसिक कन्सेप्टवर पुढे क्वेश्चन, किंवा बेसिक गरजेचं आहे की नाही. त्यामुळे एवढं समजलंय का तुम्हाला? हो मॅम. क्लिअर आहे? ममता, आरती, प्रीती, जयश्री, आर्यन? येस मॅम. ओके, आता आपल्याला पुढचा टाइप बघायचा आहे गॅस. ओके, वाईड पार्टिकल सेपरेशन म्हणजे आपण तिघांमध्ये बघितलेलं हे काय होतं? सॉलिड, जिथे पार्टिकल्स काय होते? घट्ट पद्धतीने एकमेकांबरोबर कनेक्टेड, जोडले गेलेले होते. कॉम्प्रेशन साठी स्पेस नव्हता की त्यांची जागा कमी होईल. कॉम्प्रेस केले तरी ती जागा काय राहील? तेवढीच राहील. का? कारण एकमेकांबरोबर टाइटली बाउंड आहेत. टाइटली बाउंड असल्यामुळे मुवमेंट होत नाही, आणि मुवमेंट नसल्यामुळे एनर्जी क्रिएशन बघायला मिळत नव्हतं. इथे लिक्विड मध्ये काय बघायला मिळालं? हा, आहेत बाउंड, पण एवढे बाउंड पण नाही जसे सॉलिडची बाउंडिंग आपल्याला बघायला मिळाली. ओके, यांच्यामध्ये काही स्पेस दिसला, आणि तिसऱ्यामध्ये मात्र स्पेसच स्पेस. फार रेअर काय दिसत होतं? त्यांचं बाउंडिंग दिसत होती. हे तिघांमधले काय दिसले आपल्याला? फरक. आता वाईड पार्टिकल सेपरेशन म्हणजेच काय? यांच्या वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल देर इज लॉट्स ऑफ स्पेस टू फॉर मुवमेंट. ओके, दोघांमध्ये काय दिसलं आपल्याला? 2 पार्टिकल मध्ये खूप सारी जागा, जेणेकरून ते काय होऊ शकतील? मूव्ह होऊ शकतील. त्यालाच आपण काय म्हणतो? वाईड पार्टिकल सेपरेशन. ओके, त्याच्यानंतर फ्री मुवमेंट, आणि हीच यांचं काय आहे? एकदम की कॅरेक्टरिस्टिक आहे, हे लक्षात ठेवा. गॅसेसची डेफिनेशन, सॉलिडची डेफिनेशन किंवा लिक्विडच्या डेफिनेशन मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट कोणता आहे? पार्टिकल्स मधला डिस्टन्स किती आहे, कशा स्पेस ते कॅरी करतात, हीच काय आहे? त्यांची डेफिनेशन आहे. आता पार्टिकल्स जर एवढ्या लूज पद्धतीने काय झालेले आहेत, एकमेकांबरोबर जोडलेले आहेत, किंवा एवढा डिस्टन्स जर ते ठेवतायत, याचा अर्थ त्यांची मुवमेंट कशी होणार? यांच्यामध्ये मुवमेंटच नाही, त्यांच्यामध्ये थोडी थोडी हे ढेशूम इकडे जाणार, पुन्हा वापस इकडे येणार, थोड्या थोड्या प्रमाणात. पण हे यांचा टकराव काय असेल? जास्त, कारण यांच्यामधली जागा काय आहे? जास्त आपल्याला बघायला मिळते. आता ते इथे एवढं विजिबल नाही दिसणार, कारण ही आपण काढलेली डायग्राम आहे, पण खूप जास्त गॅप आपल्याला बघायला मिळेल त्यांच्यामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर फ्री मुवमेंट इथं तुम्हाला बघायला मिळते. जर आपण एखाद्या कंटेनर मध्ये त्याला ठेवलं तर ते कंटेनर मध्ये बसेल सुद्धा. का? कारण यांच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटी ॲबिलिटी असते. म्हणजे त्यांना आपण जर दाब दिला तर ते काय होतील? दाबून एखाद्या कंटेनर मध्ये फिट येतील. कॉम्प्रेस नॅचरल गॅस, CNG ज्याला आपण म्हणतो, आपल्या घरात यूज करणारा आपला गॅस, बरोबर की नाही? LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे, त्याच्यापासून आग पण तयार होते, म्हणजे काय? इंधनच आहे की नाही ते एक प्रकारे. पण ते सुद्धा कशामुळे आपण वापरू शकतोय? कॉम्प्रेसिबिलिटीमुळे. म्हणजे गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल ड्यू टू लार्ज स्पेसेस बिटवीन पार्टिकल्स. देअर व्हॉल्यूम कॅन बी सिग्निफिकंटली डिक्रीज अंडर प्रेशर. आणि जर त्यांना आपण प्रेशर अप्लाय केलं तर त्यांचं व्हॉल्यूम काय होऊ शकतो? कमी होऊ शकतो. लिक्विड मध्ये बघितलेलं का आपण कमी होणं व्हॉल्यूमचं? नाही, फिक्स व्हॉल्यूम होतं. ओके,
त्याच्यानंतर नो डेफिनेट स्पेस और व्हॉल्यूम. गॅसेस मध्ये कोणताही डेफिनेट स्पेस आपण सांगू शकतो का? सॉरी, शेप. नो डेफिनेट शेप और व्हॉल्यूम. कोणता डेफिनेट शेप सांगू शकाल का? नाही. जसं लिक्विडला एखाद्या कंटेनर मध्ये आपण फिट बसवलं, त्या कंटेनरचा ते आकार घेतं. सेम विथ गॅसेस. हे सुद्धा काय करेल? त्याचा आकार घेईल. दे एक्सपांड अँड स्प्रेड आउट टू ऑक्युपाय द इंटायर व्हॉल्यूम ऑफ देअर कंटेनर. इथे जर समजा आपण एलपीजी गॅसची टाकी लीक झाली, तर ह्या रूमचा तो पूर्ण काय घेणार? आकार. रूम मध्ये कुठूनही बाहेर जायला जिथे जागा असेल तिथून ते पार्टिकल्स जातील. हे काय झाली? त्यांच्यात मुवमेंट कॅपॅबिलिटी काय आहे? जास्त आहे. कारण का? ते इझिली लूज आहेत, एकमेकांबरोबर बांधलेले. टाईटली बाउंड आहेत का? नाही. हे सॉलिड पेक्षा काय आहेत? अपोजिट आहेत, लूज आहेत. म्हणून हे काय? यांच्यामध्ये नाही डेफिनेट शेप आहे, नाही डेफिनेट व्हॉल्यूम. जो सॉलिड मध्ये डेफिनेट शेप दिसतोय तुम्हाला, बरोबर. पार्टिकलची मुवमेंट इथं काय आहे? फ्री आहे. तिकडे काय आहेत? व्हेरी लो किंवा नथिंग. बरोबर. कॉम्प्रेसिबिलिटी इकडे दिसते, तिकडे दिसतच नाही. अपोजिट अगदी हे दोन्ही आहेत. ओके. याच्यानंतर पुढे आहे लो डेन्सिटी. गॅसेस जनरली हॅव मच लोअर डेन्सिटीज compared to liquid and solid, primarily due to the large spaces between the particles. सेम. जर स्पेस काय आहे? जास्त आहे आणि त्याच्यात पार्टिकल जर कमी आहेत, जसे तिसऱ्या डायग्राम मध्ये आपण या डायग्राम मध्ये बघितलेलं. ओके. इथं काय दिसलेलं? स्पेस जास्त आहे आणि पार्टिकल्स कमी. याचा अर्थ डेन्सिटी काय झाली? कमी झाली. ओके. प्रेशर इफेक्ट. The pressure of gas is the result of collision of its particle with the container walls. Changing the volume, temperature or the number of particles affect the gas pressure. बघा, पार्टिकल्स ज्या पद्धतीने तुम्ही कंटेनर मध्ये प्रेस करून ठेवलेले आहेत, त्याच्यानुसार व्हॉल्यूम चेंज होणार, त्याच्यानुसार टेम्परेचर सुद्धा चेंज होणार आणि त्याच्यानुसार गॅसचा प्रेशर सुद्धा बदलतोय. नंबर ऑफ पार्टिकल्स कसे अफेक्ट होत आहेत. उदाहरणार्थ, मोठे मोठे स्फोट आपण बघतो, बरोबर की नाही? ते सॉलिड असतं, लिक्विड असतं, काय गॅसेसच आहे ना एक प्रकारे. कोलिजन, गॅसेसच काय आहे? टकराव. युनिव्हर्स तयार झालं, स्फोट होत होते. कशामुळे? काय होतं तेव्हा? गॅस पार्टिकल्स होते अस्तित्वात. होतं का सॉलिड वगैरे बाकी काही गोष्टी होत्या का ब्रह्मांडामध्ये? म्हणूनच काय होत होतं? कोलिजन होत होते, स्फोट होते आणि वेगवेगळे तुकडे शकला काय होत होत्या? बाहेर पडत होत्या किंवा सॉलिड होत होत्या वातावरणीय बदलांमुळे. आणि त्याच्यामुळेच आपल्या ग्रहांची वगैरे काय बघतो आपण? क्रिएशन झालेलं. यालाच काय म्हणतात? प्रेशर इफेक्ट. ओके. प्रेशर इफेक्ट म्हणजेच काय? द प्रेशर ऑफ गॅस इज द रिझल्ट ऑफ कोलिजन ऑफ पार्टिकल विथ द कंटेनर वॉल्स. कंटेनर बरोबर ते टकराव करणार आणि जर ते बाहेर पडतायत, कोलाइड होत आहेत, तर ते विस्फोटक बनणार. बरोबर की नाही? टेम्परेचर वाढतं. विस्फोटक बनणं म्हणजे काय? हवेबरोबर एकत्र येतात, टेम्परेचर वाढतं आणि म्हणून स्फोट किंवा जे चमकणं आहे, आपण सूर्याचं सुद्धा आपल्यावर सनलाईट येते, ते जे चमकणं आहे काय आहे? ते कोलिजन आहे एक प्रकारे. बरोबर की नाही? त्या पद्धतीने काय होतं? टेम्परेचर वाढणार. नंतर आहे पुढे टेम्परेचर डिपेंडन्स. गॅस बिहेवियर इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय टेम्परेचर चेंजेस. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, गॅस पार्टिकल्स मूव्ह मोर रॅपिडली. जर टेम्परेचर वाढतंय तर ही मुवमेंट जी आहे गॅस पार्टिकल्सची, आपण याच्यामध्ये मुवमेंट बघितलेली, ही डबल ट्रिपल होत जाणार, वाढत जाणार, मूव्ह होत जाणार ते सतत. उदाहरणार्थ, कार्बनचं आपण ग्लोबल वॉर्मिंगचं उदाहरण घ्या, ओझोन वायूंचं उदाहरण याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही. काय परिणाम होतात? तो आपल्यामध्ये काय करतो? हीट कॅरी करतो. ऑलरेडी टेम्परेचर वाढलं, त्याची स्वतःची हीट, त्याच्यामुळे काय घडून येतं? ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजेच गॅसचं बिहेवियर काय झालं? जसं जसं चेंज झालं, टेम्परेचर बदललं, मुवमेंट काय होणार? फास्ट होणार आणि टेम्परेचर काय होणार? इन्क्रीज होणार. आणि इन्क्रीज झाल्यामुळे गॅस पार्टिकल जे आहेत ते मोर रॅपिडली मुवमेंट करणार आणि जेवढे ते रॅपिडली बाहेर पडतायत तेवढे जास्त तितका एरिया ते काय करू शकतात? विस्फोटनासाठी कॅप्चर करू शकतात. म्हणून जिथे जिथे स्फोट वगैरे केला ते आपण काय म्हणतो? तिथे लोकांना, सामान्य नागरिकांना अलाव केलं जात नाही, वस्त्या नसतात. बरोबर की नाही? आपले जे टेस्ट घेतात, आण्विक चाचण्या ज्याला आपण म्हणतो, घेतात का अशा कुठेही? नाही. तिथे कोणी वस्ती वगैरे नसली पाहिजे. ते उदाहरण तुम्हाला इथे बघायला मिळेल. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. गॅसेस स्प्रेड आउट इव्हनली इन देअर कंटेनर अँड मिक्स थरोली विथ अदर गॅसेस. गॅसला आपण इव्हनली, जर त्याला कंटेनर मध्ये कॉम्प्रेस करून ठेवलेलं आहे, ते मिक्स स्ट्रक्चर मध्ये राहणार, एकत्र राहणार त्याच्यात. ओके. एकत्र, इव्हनली मिक्स म्हणजे काय? एकत्रित, व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट झालेले.
आणि सोबतच दुसरा पॉइंट काय म्हटले मी, मिक्स thoroughly विथ अदर गॅसेस, म्हणजेच काय, इतर गॅसेस बरोबर त्यांचं मिक्सचर हे प्रॉपर तयार होणार. उदाहरणार्थ हवा काय आहे, मिक्सचर ऑफ गॅसेस, सगळ्यात जास्त प्रमाण नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, बरोबर की नाही. देन अदर जे गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस, त्यांचं त्यांच्यामध्ये काय कॉम्बिनेशन बघायला मिळतं. तर हे काय झालं, एक प्रकारे हवेचं कंपोजिशन. आणि हेच अशाच पद्धतीने म्हणजेच गॅस काय होत आहेत एकमेकांबरोबर सेपरेट दिसतं का तुम्हाला, हा ही कार्बनची लेअर, ही ऑक्सिजनची लेअर, हे नायट्रोजन आहे असं दिसतं का, नाही. ते काय असतात, इव्हनली मिक्स झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि एकमेकांबरोबर पण त्वरित ते मिक्स होतात. ओके, एक्झाम्पल्स, कॉमन गॅसेस इन्क्लूड एअर विच इज मिक्सचर ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नोबल गॅसेस, जे आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, सेम तेच एक्झाम्पल इथे बघायला मिळतं. ओके, पुढे आहे टाइप्स ऑफ गॅसेस. पुढे आपल्याला काय बघायचे, प्रकार बघायचे गॅसेसचे. एक मिनिट, अजून किती उरले आपण बघूयात. ठीक आहे, आपण आज काय करू, टाइप्स ऑफ गॅसेस बघू आणि गॅसेस लॉज जे आहेत ना ते वेगळ्या लेक्चर मध्ये बघू, म्हणजे आपलं प्रॉपर आजचं कव्हर होईल. ओके, टाइप्स ऑफ गॅसेस. गॅसेसचे टाइप काय काय आहेत. गॅसेस कॅन बी कॅटेगराइज बेस्ड ऑन क्रिटेरिया सच ॲज केमिकल कंपोजिशन, सोर्स अँड युजेस. कंपोजिशन काय आहे त्यांचं, सोर्स जनरेट कुठून झालेले आहेत आणि यूज काय काय केला जातो. पहिलं आहे इलेमेंटल गॅसेस, दुसरं आहे कंपाऊंड गॅसेस, तिसरं ऑर्गॅनिक गॅसेस, इनऑर्गॅनिक गॅसेस, ग्रीन हाऊस गॅसेस, इंडस्ट्रियल गॅसेस, मेडिकल गॅसेस, रिॲक्टिव्ह गॅसेस, नोबल गॅसेस, ॲटमॉस्फेरिक गॅसेस, असे काय दिसतात आपल्याला हे पूर्ण टाईप बघायला मिळतात. त्यापैकी आपला पहिला टाईप इलेमेंटल गॅसेस, कंपाऊंड ऑफ सिंगल टाईप ऑफ ॲटम. एक्झाम्पल याच्यामध्ये काय येणार, नोबेल गॅस लाईक हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ह्याला काय म्हणणार आपण, इलेमेंटल गॅसेस. त्यांचे काय आहेत, कंपोज्ड ऑफ सिंगल टाइप ऑफ ॲटम, एकाच प्रकारच्या काय आहेत अणूंनी तयार झालेले आहेत. निऑन आपण हेलियम बल्ब वापरतो, बरोबर की नाही, तो गॅस इथं आपल्याला कोणत्या प्रकारचा आहे, इलेमेंटल गॅस या टाइपचा आहे. दुसरा आहे कंपाऊंड गॅस, कन्सिस्ट ऑफ मॉलिक्युल्स मेड फ्रॉम मोर दॅन वन टाइप. कशापासून, मोर दॅन वन टाइप ऑफ ॲटम. एक्झाम्पल याच्यामध्ये H2O वॉटर व्हेपर, H पण आहे हायड्रोजन, O ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन आणि ऑक्सिजन, दोन प्रकारचे इथं काय बघायला मिळाले तुम्हाला, गॅस बघायला मिळाले. इथं अमोनिया NH3, नायट्रोजन, हायड्रोजन, दोघांच्या कॉम्बिनेशन मधून काय तयार झाला, अमोनिया. कंपाऊंड म्हणजे काय, एकापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेस एकत्र आले आणि त्याच्यापासून हे ॲटम तयार झाले, त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड गॅसेस. कळालं, मॉलिक्युल्स मेड फ्रॉम मोर दॅन वन टाइप ऑफ ॲटम. कार्बनचे ॲटम आहे ऑक्सिजनचे, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, वाफ. ओके, आणि अमोनिया कशापासून, नायट्रोजन आणि हायड्रोजन. पुढे आहे ऑर्गॅनिक गॅसेस, टिपिकली कंटेन कार्बन अँड हायड्रोजन. याच्यामध्ये काय बघायला मिळतं तुम्हाला, कार्बन आणि हायड्रोजन, त्याला काय म्हणाल तुम्ही, ऑर्गॅनिक गॅसेस. एक्झाम्पल मिथेन CH4, प्रोपेन C3H8, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे कसले आहेत, सगळे ऑर्गॅनिक गॅस आहेत. कशापासून तयार होत आहेत, कार्बन, हायड्रोजन. क्लिअर आहे इतकं. हे बघा, यांच्या ही पूर्ण चेनच आहे, तुम्ही मे बी 10च्या आधी शिकला पण असाल. CH4, C2H6, C3H8, अशा अशा नंबर्सनी काय होत आहेत, वाढत जात आहेत. हे बघा, C3H8 प्रोपेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्झेन, हेप्टेन, हे वाढत जातात ते डिकेन पर्यंत. आपण हे प्रत्येकाने पाहिलेलं असेल. ओके, तर ते गॅसेस कोणते आहेत, ऑर्गॅनिक गॅसेस. ऑर्गॅनिक गॅसेस. इनऑर्गॅनिक गॅसेस कोणते, डू नॉट कंटेन कार्बन हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेत, याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड नसणार. एक्झाम्पल काय, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन सल्फाइड. नायट्रोजन मध्ये काय दिसले, 2 N, बरोबर. देन ऑक्सिजन मध्ये 2 O, हायड्रोजन सल्फाइड मध्ये 2 हायड्रोजन 1 सल्फाइड. तर हे गॅसेस कोणते आहेत, इनऑर्गॅनिक, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हा बॉन्ड नसतो, ते सगळे कोणते, इनऑर्गॅनिक गॅसेस. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस, कंट्रीब्यूट टू द ग्रीन हाऊस इफेक्ट. याच्यामुळेच आपली पृथ्वी काय आहे, जसं आपली बॉडी टेम्परेचर मेंटेन कशामुळे करते, पाण्यामुळे. पाण्याची क्वांटिटी आपण किती घेतोय, कशी घेतोय, बरोबर. पृथ्वी कशामुळे मेंटेन आहे, नाहीतर सूर्याने पृथ्वीला तर पूर्ण काय केलं असतं,
सनलाईट जेवढी आले तेवढी जर ऍब्झॉर्ब झाली असती तर पूर्ण पृथ्वी संपुष्टात आली असती, जीवन दिसलं असतं का इथे, बॅलन्स दिसलं असतं का, हे सगळं सृष्टीच तयार झाली नसती, बरोबर की नाही. सो हे ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात, जे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात, पूर्ण वातावरण जे आहे ते स्टेबिलाईज करण्यात. आता याच्यामध्ये आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, यांचं प्रमाण खूप जास्त झालं तर पृथ्वी काय होईल, एक हॉट डेझर्ट सगळीकडे तयार होईल. कार्बनचं प्रमाण वाढत चालले, ग्लोबल वॉर्मिंग वाढत चालले, ओझोनला होल तयार होत चालले, बरोबर की नाही. हे जर ह्यांच्या प्रमाणावर काय आहे, खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. तर कोणते कोणते, कार्बन, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, यांना काय म्हणू आपण, ग्रीन हाऊस गॅसेस. पुढे आहे इंडस्ट्रियल गॅसेस, युज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. एक्झाम्पल, ऍसिटिलीन वेल्डिंग साठी वापरतात, नायट्रोजन क्रिएटिंग इनर्ट ऍटमॉस्फिअर, आणि हेलियम एअरशिप्स आणि बलून्स मध्ये वापरतात. बलून्सचे तर खूप एक्झाम्पल आपण आता पण पाहतो, ऍडव्हर्टाइजमेंट साठी वरती बलून फ्लोट करताना पाहत असाल ना तुम्ही, वेगवेगळ्या कंपनीचे मोठे मोठे बलून काय असतात वरती फ्लोट करतायत. काय असतं त्यांच्यामध्ये फ्लोट करण्यासाठी, हेलियम वगैरे वापरलेला असतो. Helium हे कोणते gas असतो. गॅसेस आहेत, इंडस्ट्रियल गॅसेस, ज्यांचा वापर करून म्हणजे एक प्रकारे कमर्शियल यूज करून, कमर्शियल ऍप्लिकेशन करून इंडस्ट्रीमध्ये काय करतात, बेनिफिट मिळवतात. मॅम आता ते स्कूलच्या वरती पण लावतात ते, स्कूल स्कूलचे ऍडव्हर्टाईज. स्कूलच्या स्कूल वरती पण साठी. लावतात का? हो. ओके, पण ऍड पण बघितल्या असतील की नाही तुम्ही? येस मॅम. खूप साऱ्या, चांगली गोष्ट आहे ही. स्कूलच्या वरती वापरण्याचं कारण काय आहे आरती? मॅम तेच म्हणजे आमचा लोगो आहे किंवा हे आमचं स्कूल आहे, काहीतरी त्यांचं एक राईट, स्पेसिफिक ऍडव्हर्टाइज गोष्ट पर्पज, असतात. बरोबर. हम्म. हे काय झालं, इंडस्ट्रियल गॅसेस. ओके, पुढे आहे मेडिकल गॅसेस, युज्ड इन कशासाठी, हेल्थ केअर, त्याला आपण काय म्हणू, मेडिकल गॅसेस. त्यांच्यामध्ये एक्झाम्पल कशाचं द्याल, ऑक्सिजन कशासाठी, रिस्पिरेटरी सपोर्टसाठी, नायट्रस ऑक्साईड अनेस्थेसिया देण्यासाठी. ऑक्सिजनचा वापर तर ऑब्व्हियस, आपण म्हणतो नाही का, काचेच्या पेटीत ठेवले मुलांना किंवा हे करतात व्हेंटिलेटरवर ठेवणं, हे काय आहे, ऑक्सिजनची कमतरता असते, ऑक्सिजन बाहेरून दिला जातो तोपर्यंत त्याचा जीव चांगला राहतो. रिस्पिरेटरी सिस्टम जेव्हा वर्क करत नाही तेव्हा शेवटी काय करावं लागतं, ऑक्सिजनवर ठेवावं लागतं, व्हेंटिलेटरवर ठेवणं आपण म्हणतो. तर ते हे मेडिकल पर्पज साठी पण यूज झाला. पुढे आहे रिॲक्टिव्ह गॅसेस, पार्टिसिपेट रॅपिडली इन केमिकल रिॲक्शन, कशामध्ये, केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, त्यांना आपण काय म्हणू, रिॲक्ट होतात, म्हणून रिॲक्टिव्ह गॅसेस. त्याच्यामध्ये क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, या गॅसेसचे एक्झाम्पल द्याल. पुढे आहेत नोबेल गॅसेस, नोन फॉर देअर लो रिॲक्टिव्हिटी, हे रिॲक्ट काय होतात, हायली, रेडिली, आणि हे काय होतात, लो रिॲक्टिव्हिटी. यांच्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, म्हणून आपण बल्ब मध्ये वगैरे याचा वापर करतो, रिॲक्ट नको व्हायला, नाहीतर बल्बचे स्फोटच होताना दिसतील आपल्याला, बरोबर की नाही. कुठेतरी बल्ब काय झालेला दिसला, त्याच्यामध्ये हवा वगैरे गेली तर मात्र काय होऊ शकतो, स्फोटजन्य कंडिशन बघायला मिळू शकते. ओके, ऍटमॉस्फेरिक गॅसेस फाउंड इन अर्थ ऍटमॉस्फेअर, मेजर एक्झाम्पल कोणते आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, नोबेल गॅसेस ज्यांना म्हणतो, हेच आपल्याला, यांनाच आपण ऍटमॉस्फेरिक गॅसेस सुद्धा म्हणतो. सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पूर्ण गॅसेसचे प्रकार जे आहेत ते पाहिलेले आहेत. ओके, आणि हेच आपण उदाहरण सुद्धा घेतलेलं ऍटमॉस्फेरिक गॅसेसचं. म्हणजे आज आपलं गॅस, लिक्विड, सॉलिड, ह्या तिन्ही गोष्टी काय झालेल्या आहेत, पाहून झालेल्या आहेत. आणि यानंतर पुढचा पॉइंट असणार आहे, वेगवेगळे गॅस लॉ आहेत, लॉज वर पण क्वेश्चन येतात ना, येतात की नाही. हे लॉज आपल्याला काय करायचे, नेक्स्ट सेशन मध्ये बघायचे. आजच्यासाठी आपण काय करूयात, इथेच थांबूयात, कारण प्रत्येक लॉचं काय करायला लागेल आपल्याला, फॉर्म्युला कसा आहे, स्टेटमेंट काय आहे, त्याचे इम्प्लिकेशन कुठे केलं जाते, हे सगळं काही आपल्याला बघायचं आहे. ओके, सर्वांना समजलं का आजचं सेशन, येस मॅम. ऑनलाईन येस आहात? मॅम. हा मॅम. ओके ओके, थांबायचं मग इथे. मॅम लेक्चर आहे का परत? हो, सर लेक्चर घेणार आहेत, लिंक टाकतील ते मे बी. ओके. ओके, थांबायचं. येस मॅम. Okay, thank you so much for your participation and cooperation. Jai Hind, Jai Bharat.